गट्टू चिंकी चालले दुबई. असं म्हणतात आपल्याला देश विदेश फिरल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात, नवीन ज्ञानही मिळतं आणि त्यामुळे आपल्या बुद्धीची वाढही होते. पासपोर्ट बनल्यापासूनच गट्टू चिंकी आपल्या दुबई ट्रिपची वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस आज आलाच होता. दोन्ही मुलं खूप एक्साइटेड होऊन आपली पॅकिंग करत होते. तेवढ्यात बाबा आईला म्हणाले, सगळी तिकीटं, पासपोर्ट आणि व्हिसा सांभाळून ठेव. आई, हे काम मी करते. चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित एका बॅगेत ठेवले आणि आई तिला हसून म्हणते, शाबास चिंकी. गट्टूने कॅब बोलावली आणि सगळं सामान कॅबमध्ये ठेवण्याकरता बाबांना मदत केली आणि सगळी फॅमिली एअरपोर्टकडे निघाली. रस्त्यात त्यांनी एका प्लेनला आकाशात उडताना बघितलं. तेव्हा गट्टू चिंकीला म्हणाला, चिंकी, आता थोड्याच वेळात आपणही विमानातून आकाशात उडत असू. खूप मजा येईल गट्टू. थोड्याच वेळात ते एअरपोर्टला पोहोचले. सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंगच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर ते सगळेजण एका मोठ्या विमानामध्ये येतात. ओ वाव, हे विमान तर खूप मोठं आहे. जेव्हा प्लेन जोरात रनवेवरून आकाशात झेपावतं तेव्हा गट्टू चिंकीला खूप एक्साइटमेंट वाटते. पाहता पाहता आकाशात प्लेननं उंच भरारी घेतली आणि बाहेर फक्त पांढरे शुभ्र ढग दिसत होते. बघ चिंकी, आपण ढगातून उडतोय. काही तासातच त्यांचं विमान दुबईत लँड करतं. एअरपोर्टहून हॉटेलला जाताना आई, बाबा, गट्टू आणि चिंकीला दुबईतल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आणि सुंदर रस्ते बघून खूप छान वाटतं. हॉटेलमध्ये बाबा त्यांना म्हणतात, थोड्या वेळ आराम करा मुलांनो, मग संध्याकाळी आपण बुर्ज खलिफा पाहायला जाऊ. वाव, जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी, आई, बाबा बुर्ज खलिफाला पोहोचले. तेव्हा त्या बिल्डिंगची उंची पाहून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहिले. असं वाटत होतं की बुर्ज खलिफावरती चढून थेट आकाशालाच हात लावता येईल. तर मुलांनो, कसा वाटतोय हा बुर्ज खलिफा? अरे बापरे, मी जेवढं इमॅजिन केलं होतं त्यापेक्षा खूप भारी आहे ही बिल्डिंग. त्या दिवशी टीव्हीवर पाहून विश्वास बसत नव्हता की कुठली बिल्डिंग इतकी उंच असू शकते. आज तर डोळ्यांसमोर पाहिलं. हो मुलांनो, बुर्ज खलिफा 800 मीटर पेक्षा जास्त उंच आहे. चला, आपण सगळे आता ह्यामध्ये जाऊ. एवढं बोलून गट्टू, चिंकी, आई आणि बाबा बुर्ज खलिफाच्या आत जातात. तिथून लिफ्टने ते थेट ऑब्झर्वेशन डेस्कला जातात, जी लेवल 125 होती. तिथून त्यांना दुबईचं खूप सुंदर असं दृश्य बघायला मिळत होतं. हा किती भारी व्ह्यू आहे ना चिंकी. हो गट्टू, इथून उंच उंच इमारती सुद्धा छोट्या खेळण्यासारख्या दिसतात. बुर्ज खलिफाचा तो कधीही न विसरणारा नजारा बघून सगळेजण बुर्ज खलिफाच्या समोर दुबई फाउंटन शो बघायला जातात. दुबई फाउंटन शो मोठ्या मोठ्या इमारतींच्या मध्ये एक मोठ्या तलावात होता, जिथे म्युझिक आणि लाईट सोबत पाण्याचे फवारे उठत होते आणि असं वाटत होतं ते कारंजे त्या म्युझिक प्रमाणे डान्स करत होते की काय. ते बघ चिंकी, ते कारंज किती उंच उडालं. हो, आणि म्युझिक सोबतच त्या कारंजांची दिशा बदलतीये. त्यातले काही कारंजे तर 150 मीटर पेक्षा उंच जातात मुलांनो, जे जवळपास 40 मजली इमारती समान असतील. फाउंटनचा उंच कारंजा उडाल्यावर बाबांनी सगळ्यांना सांगितलं, हा दुबई फाउंटन शो जगातला सगळ्यात जास्त कोरिओग्राफ असा फाउंटन शो आहे. गट्टू आणि चिंकी आनंदानं टाळ्या वाजवतात. तुमच्या या आनंदासाठीच ही दुबई ट्रिप अरेंज केलीये. दुबई फाउंटन शोचा पूर्ण आनंद घेतल्यावर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी पाम जुमेराकडे निघाले. पाम जुमेरा हा एक फेमस मॅन मेड आयलंडचा ग्रुप आहे, ज्याला मॉडर्न आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. चारी बाजूंनी पाण्याने घेरलेला आयलंडचा असा एक समूह, ज्याचं डिझाईन एक पाम लीफ प्रमाणे आहे आणि जो दिसायलाही अत्यंत सुंदर आणि अप्रतिम आहे. पाम जुमेरा बघण्यासाठी गट्टू, चिंकी आणि आईबाबा मोनोरेल मध्ये चढतात, जे त्यांना मेन आयलंड पासून थेट ॲथलेंटिस हॉटेलमध्ये नेतं. मोनरेल मधून बाहेरचं दृश्य अतिशय अमेझिंग होतं. अगोदर दुबईच्या मॉडर्न बिल्डिंग्स आणि मग डोअर पर्यंत फक्त पाणीच पाणी. आणि ॲटलांटिस हॉटेल त्याच्या युनिक डिझाईनमुळे संपूर्ण दुनियेत फेमस आहे. अरे चिंकी, हे अटलांटिस हॉटेल तर आपण खूप सगळ्या पिक्चर मध्ये पाहिलंय. हो, किती सुंदर आहे ना हे. मुलांनो,
दुबई हे शूटिंग डेस्टिनेशन सुद्धा आहे हॉलिवूड आणि बॉलिवूडसाठी. म्हणून तुम्ही खूप पिक्चर्समध्ये अटलांटिस हॉटेल पाहिलं आहे. पाम जुमेरामध्ये बरेच सारे हॉटेल्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि फिरायच्या भरपूर जागा होत्या. गट्टू आणि चिंकीसाठी हे एक्सपिरियन्स करणं खूप अमेझिंग होतं. एवढं सगळं फिरल्यानंतर गट्टू आणि चिंकी खूप थकले होते आणि हॉटेलला परत आल्यानंतर त्यांना खूप गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने त्यांना उठवलं तेव्हा त्यांच्या मनात एक क्युरिओसिटी होती की आज कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आजचा काय प्लॅन आहे बाबा? हो, आज आपण कुठे फिरायला जाणार आहोत बाबा? आई हसून बाबांकडे पाहते. आज तर अगोदर मी तुमच्या आईला शॉपिंग करवणार आहे. त्यानंतर मग आपण सगळे डेझर्ट सफारीला जाऊ. शॉपिंगसाठी सगळेजण दुबई मॉलला जातात, जो तिथला सगळ्यात फेमस मॉल होता. तिथे जाऊन गट्टू आणि चिंकी दुबई मॉलची साईज पाहून आश्चर्यचकित होतात. एवढा दूर पसरलेला मॉल त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. अरे बापरे, हा मॉल तर किती मोठा आहे. नजर जाईल तिथपर्यंत हा मॉलच मॉल आहे. अरे ते बघ, तिथे त्या बोर्डवरती दुबई मॉलची काही माहिती लिहिलेली आहे. गट्टू आणि चिंकी जवळ जाऊन तो बोर्ड बघतात. हा मॉल तर 200 फुटबॉल ग्राउंड एवढा मोठा आहे. दुबईमध्ये सगळ्याच गोष्टी अशा लांब, उंच आणि मोठ्या असतात का? आपण सगळा दिवस जरी फिरलो तरी हा मॉल कव्हर करू शकणार नाही. जवळपास 1200 दुकानं आहेत दुबई मॉलमध्ये. दुबई मॉल सगळ्यात फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन मॉलपैकी एक आहे. तिथे आईने भरपूर शॉपिंग केली. मुलं, बाबा आणि स्वतःसाठी कपडे, रिलेटिव्हज करता काही इंटरेस्टिंग गिफ्ट्स, घरच्या डेकोरेशनच्या काही वस्तू. खूप मजा येत होती आईला तिथे शॉपिंग करायला. गट्टू आणि चिंकीने सुद्धा त्यांच्यासाठी खेळण्यांच्या दुकानातून काही खेळण्या घेतल्या. तिथे बाबांनी एक ई-बुक रीडर घेतलं. मग वेळ झाली डेझर्ट सफारीची. बुर्ज खलिफा नंतर गट्टू आणि चिंकीने ती वेगळी गोष्ट अनुभवली. ती होती डेझर्ट सफारी. एका मोठ्या SUV मध्ये बसून गट्टू, चिंकी आणि आई बाबा दूरवर पसरलेल्या वाळवंटात चालत होते. सँड ड्यून्सच्या खूप खतरनाक स्लोपर्सवर. जेव्हा SUVचा ड्रायव्हर गाडी फिरवायचा तेव्हा भीती आणि एक्साइटमेंट एकत्र होती. मला तर भीती वाटतेय की गाडी पलटायला नको. अरे घाबरू नको चिंकी, हीच तर मजा आहे डेझर्ट सफारीची. हा, आणि हे ड्रायव्हर सुद्धा खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. गाडी नाही उलटणार. सँड ड्यून्सवर SUVच्या राईड नंतर ते सगळे डेझर्टमध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी जातात. गट्टू आणि चिंकीने तिथे सँड बोर्डिंग ट्राय केलं. तसंच आई आणि बाबांनी क्वाईट बायकिंगचा आनंद घेतला. रात्री डेझर्ट सफारीचं अजून एक अट्रॅक्शन होतं. मोकळ्या आकाशाच्या खाली टेंट्समध्ये लोकल म्युझिक, डान्स आणि अप्रतिम जेवण. लाईट्स आणि टेंट्सच्या सजावटीमुळे खूप छान वातावरण झालं होतं. आणि अरेबिक म्युझिकच्या धूनवर लोकांचं नाच, गाणं आणि कलाकारांची कलाकारी, हा सगळा एक वेगळाच अनुभव होता. आणि गट्टू चिंकीला सगळ्यात जास्त ट्रिपची मजा डेझर्ट सफारीमध्ये आली. आणि जेव्हा ट्रिप संपण्यासाठी आली आणि सगळेजण फ्लाईटमध्ये बसून भारतात आले तेव्हा गट्टू आणि चिंकी खूप खुश होते. सगळं खरंच खूप मस्त होतं. दुबई खरंच कमाल जागा आहे. हो, ही दुबई ट्रिप आपल्याला नेहमी लक्षात राहील. थंडीतलं मजेदार जेवण. आज गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते कारण ते आई सोबत आज आपल्या आजीच्या घरी वेकेशनसाठी जात होते. चला गट्टू चिंकी, गाडीमध्ये बसा, नाहीतर तुम्हाला उशीर होईल. तुमच्या ट्रेनची वेळ होतीये. आईला म्हणाव पटकन कुलूप लाव. ओके बाबा. सगळेजण आजीच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर गट्टू चिंकी, तुम्ही एक्साइटेड आहात ना? अहो बाबा, आम्ही तर खूप एक्साइटेड आहोत. आम्ही किती दिवसांनी आजीकडे चाललोय. खूप मजा येईल. पण बाबा, तुम्ही आला असतात तर अजून मजा आली असती. हो बाळांनो, ते तर आहेच. पण काय करू, माझ्या ऑफिसला सुट्टी नाहीये ना, म्हणून. पण तुम्ही आजी आणि आई सोबत खूप मजा करा. काय? ओके बाबा. बाबा सगळ्यांना स्टेशनला ड्रॉप करून निघून जातात. गट्टू चिंकी खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये बसत होते, त्यामुळे त्यांची एक्साइटमेंट खूप वेगळी होती. मुलांनो, आरामात बसा. आपण काहीच तासात आजीच्या घरी पोहोचू. आई, आजीने सांगितलं होतं की तिथे खूप थंडी पडलीये. तू आमचे स्वेटर्स घेतलेस ना? हो हो गट्टू, मी सगळं घेतलंय. संध्याकाळी गट्टू चिंकी आणि आई आजीच्या घरी पोहोचतात.
आणि त्यांचा मामा त्यांना स्टेशनला घ्यायला येतो. जय श्रीराम मामा. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही? आणि माझी बहीण कशी आहे? एकदम मजेत दादा. तू कसा आहेस? आणि आई कशी आहे? मी मस्त आहे. आई तुझी आतुरतेनं वाट बघतेय घरी. चला लवकर घरी जाऊया. गट्टू चिंकी आपल्या मामासोबत आजीच्या घरी पोहोचतात. आलात माझ्या मुलांनो. आजी. गट्टू चिंकी धावतच जातात आणि आजीला जाऊन बिलगतात. ओ हो हो हो, तुम्ही किती दिवसानंतर आलात दोघं. किती मोठे झालात बरं. आजी आजी, खूप भूक लागलीये. तू आमच्यासाठी काय बनवलंयस? अगं चिंकी, मी तुमच्यासाठी खूप पदार्थ बनवले आहेत. पण सगळ्यात आधी मी तुम्हाला भरवणार गाजराचा हलवा. गाजराचा हलवा. ये. अरे मुलांनो, या मी तुम्हाला वाढते. आई, मला इथे थंडी वाजतीये. मला माझं स्वेटर दे ना. हो आई, मला सुद्धा. हो हो मुलांनो, इथे वातावरण खूप थंड आहे. हे घ्या, सगळ्यांसाठी गरमागरम गाजराचा हलवा. गाजर हलव्याचा गोड सुगंध सगळ्या खोलीमध्ये दरवळतो. वाव, हे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. दे दे आजी. हे घे गट्टू, हे घे. सगळे टेस्टी टेस्टी गाजराचा हलवा एन्जॉय करतात. वाव, हा किती टेस्टी आहे आजी. मी तर 2 वाट्या खाणार आहे आजी. नक्कीच मुलांनो, जेवढं हवं तेवढं खा. तुम्ही तुमच्या आजीकडे इतक्या दिवसांनी आला आहात. मी तुम्हाला खूप पदार्थ करून खायला घालणार आहे. हो वाव, अजून कुठले पदार्थ बनवणार आहे आजी? मुलांनो, थंडीमध्ये इथे खूप वेगवेगळे पदार्थ बनतात. जसं की मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी, सरसों का साग आणि बाजरीची भाकरी, डाळीची कचोरी सुद्धा. अगं बस आजी, अजून नको सांगू, नाहीतर तुला हे सगळं आत्ता बनवावं लागेल. काळजी करू नकोस गट्टू. मी आजी सोबत तुमच्यासाठी हे सगळे पदार्थ करेन. तुम्ही दोघं तुमची सुट्टी खूप एन्जॉय करा, खास थंडीतल्या पदार्थांसोबत. गट्टू चिंकी आईचं बोलणं ऐकून खूप खुश होतात आणि सगळे डिनर करून झोपी जातात. मी तर आज आजीजवळच झोपणार आहे. हो, मी पण. आजी, तू आम्हाला गोष्ट सांगणार ना? हो हो मुलांनो, का नाही. या बरं. गट्टू चिंकी आजीकडून गोष्टी ऐकत ऐकत झोपी जातात. सकाळी सकाळी गट्टूचे डोळे उघडतात तेव्हा गट्टूला खूप छान वास येतो. उठ ग चिंकी, बघ किती मस्त वास येतोय. बहुतेक नाश्त्याला खूप मस्त बनलंय काहीतरी. अरे झोपू दे ना गट्टू. ठीक आहे चिंकी, मग झोप तू. मी चाललो मस्त नाश्ता करायला. नाश्त्याबद्दल ऐकून दोघेही जागे होतात आणि धावतच किचनकडे पळतात. आई आणि आजी मिळून नाश्ता बनवत असतात. वाव, काय मस्त वास आहे. काय बनवलंयस आजी? मुळ्याचे पराठे आणि टमॅटोची चटणी. अरे वा, हे तर खूप टेस्टी दिसतंय. मग जा लवकर ब्रश करून या आणि मग मस्त एन्जॉय करा तुमचा नाश्ता. दोघे धावतच जातात आणि ब्रश करू लागतात. या मुलांनो, नाश्ता टेबलवर ठेवलाय. वाव आजी, मस्त चव आहे ग पराठ्याची. खरंच मज्जाच आली. आणि पराठ्यांसोबतच चटणी कमाल आहे. नीट खा मुलांनो, पोटभर तसंच मन भरून खा. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीचा मामा येतो. ओहो, तर नाश्ता चालू आहे. फक्त नाश्ता नाही तर खूप चविष्ट नाश्ता होतोय मामा. ये तूही बस. नाही नाही नाही, तुम्ही दोघं खा, माझं झालंय. आणि हे पहा, मी तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट आणलीये. गट्टू चिंकी उत्साहानं मान उंचावून मामाची बॅग पाहू लागतात. ओ अच्छा, काय सांगा ना. हे आहे मलाई मक्खन. मलाई मक्खन. हे काय असतं?
अरे गट्टू चिंकी, ही इथली खूप फेमस डिश आहे जी फक्त थंडीमध्येच असते. हा, हे घ्या, ट्राय करून पहा. अरे वा, ही तर खूप टेस्टी आहे. हे तर तोंडात ठेवताच विरघळलं. किती गोड आहे. पाहिलं, आवडलं की नाही? हो मामा, खूप आवडलं. असाच गट्टू चिंकी टेस्टी नाश्ता करून नंतर मामासोबत खूप गप्पा मारतात आणि त्यांच्यासोबत खेळतातही. चला मुलांनो, या जेवणाची वेळ झालीये. वाव, मी तर खूप एक्सायटेड आहे यासाठी की जेवायला कोणता पदार्थ असणार आहे. हो गट्टू, मी सुद्धा. मुलांनो, मी तुमच्यासाठी बाजरीची भाकरी आणि सरसों का साग बनवलंय. गट्टू चिंकी जेवण टेस्ट करतात आणि त्यांना हेही खूप पसंत पडतं. खूप मस्त आहे आजी. माहितीये मुलांनो, हे जेवण फक्त टेस्टीच नाही तर शरीरासाठीही उपयुक्त आहे. अच्छा, ते कसं मामा? मुलांनो, या सरसोच्या सागामध्ये व्हिटॅमिन सी आहे, जे आपल्याला सर्दी, ताप आणि व्हायरल इन्फेक्शन पासून वाचवतं आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करतं. आणि बाजरीच्या भाकरीत खूप सारं प्रोटीन असतं. वाव, ह्या जेवणाचे किती फायदे आहेत. आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा आहे, हो ना? हो गट्टू. वाव, ह्या तर खूप मस्त सुट्ट्या आहेत. हो, खरंच. थंडीच्या दिवसातले इतके सगळे पदार्थ खाऊन आमची सुट्टी तर एकदम हॅपी हॅपी झालीये. अशा प्रकारे गट्टू चिंकी आपल्या उरलेल्या सुट्ट्याही आनंदाने घालवतात. चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू चिंकी गेले वॉटर पार्कला. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत डिनर करत होते. दुसऱ्या दिवशी सगळेजण वॉटर पार्कला जाणार होते आणि गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. अहो बाबा, मी उद्यासाठी तर खूपच एक्सायटेड आहे. मला तर स्विम ट्यूब सुद्धा हवी आहे. हो बाबा, वॉटर पार्क मध्ये जाण्यासाठी स्विम ट्यूब आवश्यक आहे ना? पण माझ्याकडे आणि गट्टूकडे ती नाहीये. अरे हो हो गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला उद्या वॉटर ट्यूब घेऊन देईन. फक्त उद्या तुम्ही वेळेत उठा. आपल्याला उद्या सकाळी 9 वाजता निघायचंय, तरच आपण वॉटर पार्कला वेळेत जाऊ. काय? वॉटर पार्क इथून खूप दूर आहे का बाबा? हो गट्टू, बाळा, वॉटर पार्क शहराच्या बाहेर आहे, म्हणजे ते इथून 50 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला पोहोचायला किमान 2 तास तरी लागतील. ओ, मग ठीक आहे आई. मी आणि गट्टू लवकर उठू आणि वेळेवर तयारही होऊ. एवढं बोलून गट्टू चिंकी पटकन आपलं डिनर संपवतात आणि पटकन झोपायला जातात. सकाळी सकाळी खरंच दोघे अगदी वेळेत उठतात आणि रेडी होतात. आई बाबाही तयार झाले होते आणि मग सगळे गाडीत बसून वॉटर पार्कला जाण्यासाठी निघू लागतात. जेव्हा वॉटर पार्क येणार असतो तेव्हा बाबा एका ठिकाणी आपली गाडी थांबवतात. काय झालं बाबा? आलं का वॉटर पार्क? अरे नाही नाही गट्टू बेटा, वॉटर पार्क यायला अजून वेळ आहे. मग आपण इथे का थांबलोय बाबा? अरे गट्टू चिंकी, तिकडे पहा. त्या रोडच्या पलीकडे जे शॉप आहे ना, तिकडे तुमच्यासाठी स्विम ट्यूब्स मिळतील. पण तुम्ही गाडीतच बसा, मी जाऊन घेऊन येतो, कारण बाहेर खूप ऊन आहे. ठीक आहे बाबा, माझ्यासाठी तुम्ही लाल रंगाचा घ्या. हो बाबा, आणि माझ्यासाठी पिवळ्या रंगाचा. ठीक आहे मुलांनो, तुम्ही थांबा, मी तुम्हाला घेऊन येतो. मग बाबा लवकरच दुकानातून स्विम ट्यूब्स घेऊन येतात आणि सगळेजण वॉटर पार्कला पोहोचतात. वॉटर पार्कच्या बाहेर गट्टू चिंकी आणि आईबाबा जेव्हा तिकीट घेतात तेव्हा सगळ्यांना हातात घालण्यासाठी रंगीत हँडबँड्स मिळतात. वाव, हे बँड्स तर किती क्यूट आहेत ना. आई, बाबा, चिंकी, आता मला राहवतच नाहीये. जाऊया ना लवकर आत. मला सगळ्या वॉटर राईड्स मध्ये जायचंय. हो आई बाबा, लवकर जाऊया ना. अरे गट्टू चिंकी, आपल्याला अजून एक काम करायचंय. आता आपल्याला आपले कपडे बदलून स्विमिंग कॉस्ट्युम घालायचाय. चिंकी, तू माझ्यासोबत चल आणि गट्टू, तू बाबांसोबत जाऊन लवकर कपडे बदल. ठीक आहे?
ठीक आहे आई. गट्टू चिंकी पटकन ड्रेस चेंज करून घेतात. मग ते दोघं फायनली स्विमिंग पूल कडे जातात. तिथे खूप सारी लोक होती. तिथे म्युझिक वाजत होतं आणि खूप साऱ्या फन राईड्सही होत्या. वाव, इथे किती लोक आहेत आणि सगळे किती मजा करतायत. असं वाटतंय की आपल्यालाही खूप मजा येणार आहे. बाबा, चला ना, आपण त्या मोठ्या वॉटर राईडला जाऊ, ज्यामध्ये आपल्याला मोठ्या ट्यूब मध्ये बसून खाली यायचंय. नाही नाही नाही, मला तर अशा वॉटर स्लाइड वर जायचंय जी जास्त उंच नाहीये. काही हरकत नाही गट्टू, तू माझ्या सोबत मोठ्या राईडला चल आणि चिंकी तू आई सोबत छोट्या स्लाइड राईडला जा. मग आपण सगळे स्विमिंग पूल वर भेटूया. ठीक आहे बाबा. मग गट्टू बाबांसोबत मोठ्या वॉटर राईड वरती जातो, जिथे त्या दोघांना एक मोठी ट्यूब मिळते आणि बाबा आणि गट्टू सोबतच त्या ट्यूब मध्ये बसतात. गट्टू बेटा, ट्यूब्सचे हँडल्स अगदी नीट धर, ठीक आहे? हो बाबा, मी नीट पकडलंय. ये तेवढ्यात दोघं वॉटर राईडने खाली जातात. तिकडे चिंकी आई सोबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या वॉटर राईड्स एन्जॉय करत होती. कधी ती गोलवाल्या वॉटर स्लाइड मध्ये जायची तर कधी बेंड असलेल्या. मग गट्टू, चिंकी, आई आणि बाबा सगळे स्विमिंग पूल मध्ये भेटतात, जिथे गट्टू चिंकी आपापले स्विम ट्यूब्स घेऊन एकमेकांसोबत पाण्याशी खेळतात. ते एकमेकांवर पाणी उडवतात. हे घे गट्टू, हे घे. तू पण घे, हे घे चिंकी. तेव्हा बाबा पाठीमागून सगळ्यांवर खूप सारं पाणी उडवतात आणि सगळे खूप हसू लागतात. पाण्यात एवढं खेळल्यावर गट्टू चिंकीला चांगलीच भूक लागते. आई बाबा, मला तर आता खूप भूक लागलीये. हो आई, खेळून खेळून माझ्यातली ही एनर्जी डाऊन झालीये. ठीक आहे ठीक आहे, चला कॅन्टीनला जाऊ, ठीक आहे? मग ते चौघही वॉटर पार्कच्या कॅन्टीन मध्ये जाऊन लंच करतात. मग सांगा गट्टू चिंकी, तुम्हाला तुमची एनर्जी चार्ज करण्यासाठी काय खायचंय? मी तर बर्गर खाणार आहे आई. मी तर घरूनच विचार करून आलो होतो की मला बर्गर खायचंय. आणि मला सँडविच खायचंय. आई बाबा जेवण ऑर्डर करतात आणि थोड्याच वेळात त्यांचं लंच येतं. वाव आई, हे बर्गर तर खूप टेस्टी आहे. हो, आणि हे सँडविच सुद्धा खूप फ्रेश आणि यम्मी आहे आई. हो मुलांनो, सगळं खूप छान आहे. तुम्ही छान एन्जॉय करा, ठीक आहे? आई, यानंतर आपण परत त्या पूल मध्ये जाऊया, जिथे सगळी लोक बॉलशी खेळतायत. मला अजून खेळायचंय. हो हो, ठीक आहे चिंकी, तुला जितकं खेळायचंय तितकं आरामात खेळ, पण आधी जेवण संपव बरं, ठीक आहे? गट्टू चिंकी आपापलं लंच फिनिश करतात आणि मग ते सगळेजण पुन्हा खेळण्यासाठी पाण्यामध्ये पुलात जातात. संध्याकाळपर्यंत गट्टू चिंकी खूप एन्जॉय करतात आणि मग सगळेजण घरी परत येतात. गट्टू चिंकीचा पासपोर्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गट्टू चिंकी सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते आणि आई किचन मध्ये डिनरची तयारी करत होती. तेवढ्या टीव्हीवर मुलांनी खूप उंच बिल्डिंग पाहिली. गट्टू आणि चिंकीला ती बिल्डिंग खूप आवडली. चिंकी, केवढी उंच बिल्डिंग आहे बघ. हो गट्टू, मी तर आजपर्यंत एवढी उंच बिल्डिंग कधीच नाही पाहिली. तेवढ्यात आई किचन मधून बाहेर येते आणि मुलांचं बोलणं ऐकून टीव्ही कडे पाहते. मुलांनो, ती जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे, बुर्ज खलिफा. जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग? वाव, ही कुठे आई? ही दुबईला आहे. ही बघण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो लोक दुबईला जातात. ही तर खूपच सुंदर आहे आणि तिचं डिझाईन खूप वेगळं आहे आई. रात्री बाबा ऑफिसहून घरी आले तर डिनरच्या वेळेला बाबांनी एक सरप्राईज अनाउन्स केलं. मुलांनो, माझ्याकडे तुमच्याकरता एक सरप्राईज आहे. अरे वा, मी तर ऐकायला खूप उत्सुक आहे. चिंकी आणि आई सुद्धा आनंदाने बाबांकडे पाहू लागल्या. 2 महिन्यानंतर मी सगळ्या फॅमिलीसाठी इंटरनॅशनल व्हॅकेशन प्लॅन केलेला आहे आणि आपण सगळे दुबईला जाणार आहोत. वाव, दुबई? मग आपण सगळे बुर्ज खलिफा बघणार ना? अरे वा चिंकी, तुला बुर्ज खलिफा बद्दल माहितीये? हो, आजच आम्ही टीव्हीवर पाहिलं आणि आईने सांगितलं की ती जगातील सगळ्यात उंच बिल्डिंग आहे. मग लगेच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि अकोमोडेशनचं बुकिंग करावं लागेल. हो, ते तर आहेच, पण त्या अगोदर महत्वाचे गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवणं. पासपोर्ट? तो का बाबा?
गट्टू, जेव्हा आपण देशाच्या बाहेर जातो तेव्हा पासपोर्ट हा अत्यंत महत्वाचा डॉक्युमेंट आहे. पासपोर्टच या गोष्टीचं प्रूफ आहे की आपण इंडियन सिटीजन आहोत. ओ, पासपोर्ट शिवाय आपण दुबईला नाही जाऊ शकत? नाही चिंकी, कुठल्याही देशामध्ये जाण्यासाठी आपल्याला व्हिसा घेणं गरजेचं असतं. व्हिसा त्या देशामध्ये जाण्याची एक प्रकारची परवानगी असते आणि पासपोर्ट शिवाय आपल्याला व्हिसा मिळू शकत नाही. मग तर लवकरच गट्टू चिंकीचे पासपोर्ट बनवायला हवे. डिनर नंतर बाबांनी लॅपटॉप उघडला आणि आपल्या घराजवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राचा पत्ता शोधून काढला, जो सिटी सेंट्रल लायब्ररीच्या मागेच होता. मग बाबांनी पासपोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन गट्टू आणि चिंकीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स भरले. सगळे डिटेल्स भरल्यानंतर शेवटी रजिस्ट्रेशन पेमेंट केलं आणि त्यांना येत्या शुक्रवारच्या दुपारची अपॉइंटमेंट मिळाली. घ्या, झालं ॲप्लिकेशन कम्प्लीट. आपल्याला शुक्रवारी दुपारी पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन सगळे डॉक्युमेंट्स दाखवावे लागतील. गट्टू, उद्या तू आधार कार्डची प्रिंटआउट आणि शाळेची मार्कशीट सगळं तयार ठेव. आणि चिंकी, सगळे डॉक्युमेंट्स एका प्लास्टिक फोल्डरमध्ये अरेंज करणं तुझी जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी गट्टू आणि चिंकीने सगळे डॉक्युमेंट्स उत्तम अरेंज केले. शुक्रवारी गट्टू आणि चिंकी दोघेही खूप एक्सायटेड होते. त्यांना पासपोर्ट बनवण्याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटत होती आणि दुपारच्या वेळेला ते सगळेजण पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पोहोचले. चिंकीने आपल्यासोबतचं डॉक्युमेंटचं फोल्डर खूप नीट सांभाळलं होतं. पासपोर्ट सेवा केंद्रात एका ऑफिसरने गट्टू आणि चिंकीचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचे सगळे डॉक्युमेंट, नेम, डेट ऑफ बर्थ आणि स्कूल असे अनेक डिटेल्स व्हेरीफाय केले. आम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आहेत आणि तुमचे पासपोर्ट ॲप्लिकेशन मंजूर केली आहे. आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला आम्ही पासपोर्ट इश्यू करू. पोलीस व्हेरिफिकेशन? घाबरू नका मुलांनो, ही एक प्रोसेस आहे जिथे गव्हर्नमेंट चेक करतं की जो पासपोर्ट काढतोय त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड किंवा पोलीस रेकॉर्ड तर नाही. खूप वेळेला फ्रॉडच्या केसेस होतात जिथे क्रिमिनल्स फेक डिटेल्सचे पासपोर्ट बनवू इच्छितात. त्यामुळे पोलीस व्हेरिफिकेशन करणं जरुरी असतं. पासपोर्ट सेवा केंद्रातून काही दिवसांनी घरी आल्यावर लोकल पोलीस स्टेशनमधून एक पोलीस ऑफिसर गट्टू चिंकीच्या घरी येतात. होय, आम्ही गट्टू चिंकीचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्याकरता आलो आहोत. या, आत बसा. मी गट्टू आणि चिंकीला बोलावते. ऑफिसर ड्रॉइंग रूममध्ये सोफ्यावर बसतात आणि आई दोन्ही मुलांच्या रूममध्ये जाऊन त्यांना बोलावून आणते. गट्टू, चिंकी, पोलीस स्टेशनमधून ऑफिसर्स आले तुम्हाला भेटायला. गट्टू आणि चिंकी बाहेर येतात तर त्यांना पाहून पोलीस ऑफिसर सरप्राईज होऊन जातात. नमस्ते काका. नमस्ते काका. अरे, मी या दोन्ही मुलांना तर चांगला ओळखतो. माझी मुलगी ही यांच्याच शाळेत शिकते. मी बऱ्याचदा अॅन्युअल डेज, फंक्शन्स आणि स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये यांना पारितोषिकं जिंकताना पाहिलंय. पोलीस ऑफिसरांनी गट्टू चिंकीशी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि आईला सांगितलं की पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाली. आता लवकरच त्यांना पासपोर्ट इश्यू केला जाईल. हळूहळू 7 दिवस सरले, पण पासपोर्ट ऑफिसमधून कुठलंही कुरिअर आलं नव्हतं. गट्टू आणि चिंकीने आपल्या दुबईच्या ट्रिपबद्दल आणि पासपोर्टच्या प्रोसेसबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं होतं, पण आता पासपोर्टला लागलेल्या उशिरामुळे त्यांनाही चिंता वाटू लागली. त्या रात्री डिनर टेबलवर आईने बाबांना विचारलं, आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 7 दिवस झालेत, अजून पासपोर्ट नाही आलाय. दुबई व्हिसा अप्लाय करायला आपल्याला उशीर तर नाही ना होणार? अजून तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अजून दुबई ट्रिपला 45 दिवसांचा वेळ आहे. पण अजून 10-15 दिवस जर डिले झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण काय करायचं बाबा? चिंकी सुद्धा उदास होऊन आई आणि बाबांकडे पाहत होती. मी उद्या माझ्या कलिग वर्माशी बोलतो. तो म्हणाला होता की त्याचे कोणीतरी रिलेटिव्ज पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आहेत म्हणून. कदाचित त्याच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळेल. दुसऱ्या दिवशी बाबा आपला कलिग सतीश वर्मा याच्याशी बोलले. वर्माजी, तुमच्याकडे एक हेल्प हवी होती. अहो, तुम्ही विना संकोच बोला, आम्हाला आनंदच होईल. तुमचे कोणी रिलेटिव्ह पासपोर्ट सेवा केंद्रात काम करतात ना? हो, माझा भाचा आहे वैभव. तुमचं काही पासपोर्ट विषयी काम होतं का? आणि ॲक्च्युली मी गट्टू चिंकीच्या पासपोर्ट करता अप्लाय केलेलं होतं. आता पोलीस व्हेरिफिकेशन होऊनही 8 दिवस झाले, पण अजून पासपोर्ट आला नाही. तुम्ही चिंता करू नका, मी वैभवशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तुम्ही दोन्ही मुलांचे ॲप्लिकेशन नंबर मला मोबाईलवरती फॉरवर्ड करून ठेवा. बाबांनी सतीश वर्माला गट्टू आणि चिंकीचे ॲप्लिकेशन नंबर आणि बाकी डिटेल्स पाठवून दिले. रात्री जेव्हा बाबा ऑफिसून घरी आले तेव्हा त्यांनी पाहिलं की आई, गट्टू आणि चिंकी पासपोर्ट विषयी जरा चिंतेत होते.
जेव्हा सगळी फॅमिली एकत्र डिनर करत होती तेव्हा वर्माजींचा बाबांना फोन आला. हा हा. ओह अच्छा. ओ धन्यवाद. आई, गट्टू आणि चिंकी खूपच उत्सुकतेने बाबांकडे पाहत होते. फोन ठेवताच बाबा म्हणाले, पासपोर्ट इश्यू झालेत. ते फक्त स्पीड पोस्टमध्ये कुठेतरी अडकले होते. उद्याच डिलिव्हर होतील. ये शेवटी एकदाचे आपण आपल्या दुबई ट्रिपसाठी पुढे जाऊया. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचं लक्ष दाराकडेच लागलं होतं. गट्टू चिंकीच्या शाळेलाही सुट्टी होती, तर ते सकाळपासूनच स्पीड पोस्टची वाट पाहत होते. फायनली दुपारच्या 1 वाजता डोअरबेल वाजली आणि दोघांनीही धावतच दरवाजा उघडला. बाहेर स्पीड पोस्टची डिलिव्हरी होती, पासपोर्टची. आईने पेपर्सवरती साईन केलं आणि आत येऊन पाकिट उघडलं. फायनली गट्टू आणि चिंकीच्या हातात त्यांचे पासपोर्ट्स होते. अभिनंदन मुलांनो. वा, झाला आमचा पासपोर्ट. आता दुबईला जायची तयारी सुरू करूया. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणारे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता, आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई? ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते. मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आई बाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये. तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा बऱ्याचशा शॉप्स मध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन.
चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये. चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो. पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया. मी माझी काळी साडीच नेसते. बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही. तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये. तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये. नाही मिळते तर जाऊ द्या ना. ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय. त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो. मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. पुंटून किड्स से पार्सल आया है. अरे, आ गया पार्सल. जाओ बच्चों, ओपन करके देखो, तुम्हारे लिए ही है. वाह मम्मी, इसमें तो बहुत सारे प्रोडक्ट्स हैं। ये फिशिंग फन क्या है देखो। तुम दोनों को जो लेटर मैं बोलूंगी वो फिशिंग रॉड से उठा के मुझे दिखाना है. वाह, अब हम फिशिंग करते करते लेटर्स सीखेंगे। ये देखो, इसे फ्रिस्की फिंगर्स कहते हैं. इससे तुम्हारी आई हैंड कोऑर्डिनेशन बहुत स्ट्रांग होगी. ये लो लेस, एंड अब इसमें एक एक करके बीट्स डालने की कोशिश करो. मम्मी, ये तो बहुत कूल गिफ्ट है। कितने सारे प्रोडक्ट्स हैं इसमें। हमें बहुत मजा आ रहा है। ये कौन सा बॉक्स है? ये पुंटून किड्स का लर्निंग बॉक्स है, जो हम लेकर आए हैं नर्सरी, जूनियर केजी और सीनियर केजी के बच्चों के लिए. अगर आपको भी ये बॉक्स ऑर्डर करना है तो डिस्क्रिप्शन में दिए लिंक पे क्लिक करें या फिर नीचे दिए गए नंबर पर व्हाट्सएप या कॉल करें. बाबांची नवी कार. आज सुट्टीचा दिवस होता. गट्टू चिंकी आणि आई बाबा सोबत बसून जुना अल्बम पाहत होते. हा अल्बम किती जुना आहे. मी आणि बाबा एकदम यंग दिसतोय आणि तुम्ही दोघं तर किती छोटे छोटे होतात. हो आई. ओ, हे बघ चिंकी, ही आहे तू. तू तर एकदम मुलगा दिसतेस या फोटो मध्ये. हो गट्टू, तू सुद्धा एक मुलगी दिसतोयस, बघ ना. आई, हे तर चुकीचं आहे ना. मी मुलगी आणि चिंकी मुलगा का दिसायचे लहानपणी. अरे, हे अशामुळे आहे गट्टू, कारण चिंकी तुझ्यापेक्षा खूप छोटी होती आणि तिचे केस एवढे मोठे नव्हते, पण तुझे केस मोठे होते आणि तू लहानपणी केस कापण्यासाठी खूप नखरे करायचास.
ओ असं आहे तर. अरे आई, हे काय? ही एवढी मस्त कार कोणाची आहे? अरे गट्टू बेटा, ही कार तर आपलीच होती. वाव, ही कार किती कूल आहे. हो गट्टू बेटा, ही कार त्यावेळेसची खूप पॉप्युलर मॉडेल होती. आता कदाचित मिळत नाही. मग बाबा, ही आपली कार आता कुठे आहे? हो बाबा, ही कार कुठे आहे? बेटा, बरीच वर्ष आपण ती वापरली, पण ती खराब झाली होती म्हणून तिला काढावं लागलं. वाव आई, हे सगळं ऐकून किती छान वाटतंय. बाळा, तुमच्या बाबांना आणि मला ही कार खूप आवडायची. आणि माहितीये, तुम्ही दोघंही संध्याकाळी कारमधून फिरण्याचा हट्ट करायचात. आई आणि चिंकी आपापसात बोलत असतात, पण गट्टूचं लक्ष बाबांकडे जातं. तो पाहतो की बाबा त्या जुन्या कारला फोटोमध्ये अगदी मनापासून पाहतायत. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. गट्टू त्यांना चुपचाप बघत बसतो. बरं चला, आता सगळे मिळून जेवण करून घेऊया. चला गट्टू चिंकी, मला मदत करा. मग सगळे बसून जेवण करतात. पण गट्टूच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच सुरू असतं. तो दुसऱ्या दिवशी शाळेतून येताच आईला म्हणतो, आई, मला तुला एक सांगायचंय. आपण बाबांसाठी नवीन कार घ्यायची. मी काल बघितलं की त्यांना त्यांच्या जुन्या कारची आठवण येतेय. वा गट्टू, तू तर एकदम मनातलं बोललास माझ्या. हो, मलाही काल जाणवलं. बाबांसाठी नवीन कार घ्यायचा विचार मी खूप दिवसांपासून करतीये. मग उशीर कशाला? आपण आजच जाऊन बाबांसाठी नवीन कार बघायची. आई, मी तर चांगले चांगले मॉडेल्सही शोधलेत माझ्या मित्रांकडून. ठीक आहे मुलांनो, आपण संध्याकाळी जाऊन कार बघून येऊयात. मग गट्टू, चिंकी आणि आई तिघे मिळून शोरूमला जाऊन कार बुक करून येतात. घरी येऊन गट्टू आणि चिंकी खूप एक्साइटेड होते, पण आई त्यांना त्यांची एक्साइटमेंट लपवायला सांगते. अरे गट्टू चिंकी, बाबा येतीलच. तुम्ही दोघं तुमची एक्साइटमेंट जरा कमी करा, नाहीतर त्यांना शंका येईल. अगं पण का आई? आपण बाबांपासून हे का लपवायचं? हो चिंकी, आपण त्यांना उद्या सकाळी कार आल्यानंतर सरप्राईज देऊ. हो नाही? हो चिंकी, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. जर आपण आत्ताच एवढे खुश दिसलो तर बाबांना नक्की समजेल आणि मग सरप्राईजची मजाच राहणार नाही. समजलं तुला? ओ ठीक आहे आई, मला समजलं. आता तू अजिबात काळजी करू नको. मी एकदम नॉर्मल राहील, म्हणजे बाबांना काही कळणारच नाही. थोड्या वेळाने बाबा घरी येतात आणि सगळे सोबत बसून गप्पा मारत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी डोरबेल वाजते आणि बाबा दरवाजा उघडतात. हॅलो सर, गुड मॉर्निंग. ही तुमच्या नवीन गाडीची किल्ली. पण काय, नवी कार? नाही, सॉरी, तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन झालंय वाटतं. तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. नाही, कुठलंच कन्फ्युजन नाही आणि कोणत्या चुकीच्या पत्त्यावर नाहीये. हे एकदम योग्य पत्त्यावर आलेत आणि गाडीच्या चाव्या सुद्धा एकदम योग्य व्यक्तीला देतायत. काय? म्हणजे मला काही कळलं नाही. सरप्राईज! बाबा लगेचच जाऊन आपली नवी कार पाहतात आणि त्यांच्या आनंदाला जणू पारावरच राहत नाही. काय? हे खरंय? ही आपली नवी कार आहे? मला तर विश्वासच बसत नाहीये. हो, मी आणि मुलांनी मिळून तुम्हाला कार गिफ्ट करण्याचा प्लॅन केला आणि तुमचा आनंद बघून आम्हाला समजलंय की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडलंय. हो, मी सांगू शकत नाही मला केवढा आनंद झालाय. मी विचारही केला नव्हता की मला तुम्ही एवढं छान गिफ्ट द्याल. थँक्यू सो मच. हो बाबा, आता ह्याच गोष्टीवर एक राईड होऊन जाऊ द्यात आपल्या नवीन कार मध्ये. हो ना बाबा, चला ड्राईव्हला जाऊयात. आज वातावरणही किती मस्त आहे. हो मुलांनो, नक्कीच. चला या नवीन गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेऊयात. अरे पण आधी नाश्ता तर करून घ्या, मग आरामात फिरा. अरे नाश्ता आज आपण बाहेर करूया, आपल्या नवीन कारमध्ये फिरत. ये! चला नक्की जाऊ. म्हणजे मला नाश्ता बनवण्याची गरज नाही. हे तर छानच झालं, आज माझी सुट्टी. मग गट्टू, चिंकी गाडीमध्ये पटकन बसतात आणि बाबा सगळ्यांना घेऊन वडापाव खायला निघतात. वाव बाबा, किती स्मूथ चालती आपली नवीन गाडी. मजाच आली ह्यात बसून. बाबा, लवकर ह्यामध्ये गाणी लावा ना. मला ह्याच्या स्पीकरची क्वालिटी बघायची आहे. हो चिंकी, हे घे, सांग कोणतं गाणं ऐकणार आहेस? थांबा बाबा, मी लावतो आपलं फेवरेट गाणं. वाव, काय ऑडिओ क्वालिटी आहे. मजा आली. आणि बघा ना, सीट सुद्धा किती कम्फर्टेबल आहेत. हो ना? अरे ही नवी कार आपली एकदम परफेक्ट आहे. परफेक्ट, काही कमी नाहीये यात.
तसं तर नवीन कार येण्यामुळे सगळेजणच खुश होते, पण बाबांचा आनंद काही वेगळाच होता. थोड्या वेळानं बाबा कार थांबवून सगळ्यांसाठी वडापाव घेऊन येतात. हे घ्या मुलांनो, तुमच्या नव्या कारमध्ये बसून पहिला नाश्ता करा. द्या बाबा. वाव, किती टेस्टी आहे हे. आणि नवीन कार मध्ये बसून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. आहा, मजाच आली. ह्या वडापावपेक्षा दुसरं काही वेगळं छान असूच शकत नाही. सकाळी सकाळी काहीच नाही. खरंच आपल्या गाडीमध्ये बसून वडापाव खाण्यापेक्षा छान काही असूच शकत नाही. बाबा, आता आम्हाला कारने शाळेत सोडायला यायचं, तेही रोज. ठीक आहे गट्टू, तू म्हणशील तसंच होईल बरं. आणि हो बाबा, आणि संध्याकाळी आम्हाला फिरायलाही घेऊन जायचं, जसं लहानपणी न्यायचात. अरे वा चिंकी, असं वाटतंय की तुला बालपणीच्या आठवणी जागवायच्या आहेत. हो बाबा हो, मला जिथे जायचं तिथे सांगून ठेवा फक्त. आता आपल्या कारची आपण पूर्ण मजा घेऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबांचं बोलणं ऐकून सगळे सोबत हसतात आणि मग आपल्या ब्रँड न्यू कारचा आनंद घेत घराच्या दिशेने परततात. You've got a parcel from Puntoon Kids. Oh, it's here. Kids, why don't you go and open it? It is for you. Wow, Mummy, there are so many products in it. What is fishing fun, Mummy? I will give you one letter and you have to pick that letter with the help of the fishing rod. Wow, so we will learn letters while fishing. And see this, it is called fishing fingers. It will help you improve your eye-hand coordination. Hold this lace and try to put beads in it one by one. Mummy, it is a very cool gift. It has so many products. We are having a lot of fun with it. What box is this? It is Puntoon Kids Learning Box, which we are presenting for the kids of nursery, junior KG and senior KG. If you also want to order this box, then click on the link provided in the description, or you can send a WhatsApp message or call on the number given below. चिंकीच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे. येत्या आठवड्यात चिंकीची बेस्ट फ्रेंड गुड्डीचा बर्थडे होता, ज्याकरता चिंकी खूप एक्साइटेड होती आणि ती सारखी सारखी गट्टू सोबत याबद्दल बोलत होती. गट्टू, तुला माहितीये, गुड्डी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला तिच्यासोबत चॉकलेट्स वाटायला घेऊन जाणार आहे. हो चिंकी, ही गोष्ट तू मला 10 वेळेस सांगून झालीये. आता बस ग. गुड्डीने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी प्रिन्सेस थीम ठेवलीये. आपल्याला प्रिन्सेसवाले कपडे घालायचेत. मी तर माझा मस्त फ्रॉक घालणार आहे, जो वाढदिवसाला बाबांनी दिला होता. हो ग चिंकी, तुला जे घालायचंय ते घाल, पण आता मला टीव्ही बघू दे प्लीज. तू हे जाऊन आईला का सांगत नाही? अरे हो, आता जाऊन मी ही गोष्ट आईला सांगते. चिंकी धावतच किचनकडे जाते आणि आईला पुन्हा एकदा त्याच एक्साइटमेंटने सगळं सांगू लागते. बाळा चिंकी, तू काय विचार केलास? तुझ्या बेस्ट फ्रेंड गुड्डीसाठी तू काय गिफ्ट घेणार आहेस? मी गुड्डीसाठी एक छान पेन्सिल केस घेणार आहे. ते घेण्यासाठी तू माझ्यासोबत बाजारात येशील नाही? हो हो चिंकी, का नाही? बरं, आता तू आणि गट्टू येऊन डायनिंग टेबलवर बसा. बघा, मी तुमच्यासाठी सँडविच केलंय. चिंकी डायनिंग टेबलवर बसून सुद्धा गुड्डीच्या वाढदिवसाबद्दलच आई आणि गट्टूला सांगू लागते आणि सगळे सँडविचेस हातात घेऊन एन्जॉय करू लागतात. बर्थडेच्या दिवशी चिंकी क्लासमध्ये येते आणि गुड्डीला क्यूटसे असे हेअरबँड लावलेले पाहते. सगळेजण गुड्डीला विश करत होते आणि तिच्याजवळ खूप गर्दी होती. गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू चिंकी. ये माझ्या शेजारी माझ्यासोबत बस. चिंकी आणि गुड्डी सोबतच बसतात आणि तेवढ्यात क्लासरूम मध्ये गट्टू आपल्या बेस्ट फ्रेंड गट्टू सोबत येतो. हॅपी बर्थडे गुड्डी. मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच फ्रेंड्स. गुड्डी, तुझा हेअरबँड तर खूपच मस्त दिसतोय. थँक्यू चिंकी. तू संध्याकाळी पार्टीला येतेयस ना? हो गुड्डी, नक्कीच. ही काय विचारण्याची गोष्ट आहे? तेवढ्यात वर्गात टीचर येतात आणि सगळी मुलं पटापट आपल्या सीटवर बसून घेतात. जसा क्लास संपणार असतो तेवढ्यात गुड्डी उठते आणि मॅमच्या जवळ जाते आपल्या टॉफीचं पाकिट घेऊन. अरे,
हॅपी बर्थडे गुड्डी बाळा. जा आधी मुख्याध्यापकांच्या खोलीत जाऊन मुख्याध्यापकांचा आशीर्वाद घे आणि त्यांना चॉकलेट दे. ओके मॅम. गुड्डी बाळा, तू सोबत कोणाला घेऊन जाणार आहेस? मॅम, मी चिंकीला सोबत घेऊन जाईन. एवढं बोलून गुड्डी आणि चिंकी टॉफीज घेऊन प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जातात. मॅडम, मी आत येऊ? ये आत बाळा. गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जातात. गुड्डी प्रिन्सिपल मॅमला टॉफी देते. हॅपी बर्थडे गुड्डी. मे गॉड ब्लेस यू. प्रिन्सिपल मॅम एका बर्थडे कार्डवर आपली साईन करून गुड्डीला देतात आणि गुड्डी आणि चिंकी प्रिन्सिपल ऑफिसमधून बाहेर येतात. शाळेच्या सुट्टीनंतर चिंकी गुड्डीला म्हणते, गुड्डी, आज शाळेत किती मजा आली ना. आपण किती वर्गामध्ये जाऊन चॉकलेट्स दिलेत. हो चिंकी, आणि तू विसरू नकोस, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पार्टीसाठी ये. आणि हो, हे घे तुझ्यासाठी एक्स्ट्रा चॉकलेट. थँक्यू गुड्डी. चिंकी आणि गट्टू घरी पोहोचतात. घरी पोहोचून चिंकी आईला म्हणते, आई बघ ना, गुड्डीने फक्त मला एक्स्ट्रा चॉकलेट दिलं. अरे वा चिंकी. हो आई, आणि तू माझा प्रिन्सेसवाला ड्रेस काढलायस ना, आणि माझा आवडता हेअरबँड. हो हो चिंकी बाळा, मी सगळी तयारी केलीये. आता आधी तू जा, हातपाय धू आणि जेवण कर, आणि गट्टूलाही सांग. ओके आई. थोडंसं खाऊन गट्टू आणि चिंकी गुड्डीच्या पार्टीसाठी जायला रेडी होतात. आई बघ ना, मी कशी दिसतीये. अरे वा, माझी गोड चिंकी, तू एकदम परीसारखी दिसतीयेस. चिंकी आपलं कौतुक ऐकून खुश होते आणि मग आई दोघांना गुड्डीच्या घरी सोडून येते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. हाय चिंकी. हाय गट्टू. ओ वाव गुड्डी, तुझ्या आणि माझ्या ड्रेसचा रंग एकदम सेम आहे. आपण दोघी तर खरंच बेस्ट प्रिन्सेस दिसतोय. हो चिंकी, तू एकदम बरोबर बोललीस. आपण दोघी सोबत खूप छान फोटोज काढू आणि नंतर त्यांची एक फ्रेम सुद्धा करू. हो, ही तर खूप मस्त कल्पना आहे गुड्डी. आणि मी तर विसरलेच, हे घे तुझं बर्थडे गिफ्ट. आणि ही काही फुलं जी मी येताना रस्त्यात तोडली. ओ वाव, किती गोड फुलं आहेत चिंकी. थँक्यू सो मच. आणि ह्या गिफ्ट मध्ये काय, तूच उघडून बघ. अरे वा, किती सुंदर पेन्सिल बॉक्स आहे हा. ह्यावर तर माझ्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरचा फोटोही आहे. थँक्यू चिंकी. यू आर वेलकम गुड्डी. तेवढ्यात गुड्डीची आई सगळ्या मुलांना आवाज देते, या बरं मुलांनो, केक कापायचाय आणि भरपूर फोटोही काढायचेत. मग सगळेजण मिळून केक कटिंग करतात आणि खूप सारे पिक्चर्स क्लिक करतात. चला मुलांनो, आता वेळ आहे एका खेळाची. तुम्ही तयार आहात? हो, आम्ही तयार आहोत. ठीक आहे मुलांनो, तर आता आपण पासिंग द पार्सल खेळ खेळूया. या खेळात आपण सगळे गोल करून बसायचं आणि गाणं लावायचं. गाणं थांबल्यानंतर ज्याच्याकडे पार्सल असेल त्याला डान्स, पोएम, सिंगिंग मधून काहीतरी एक करून दाखवावं लागेल. मग सगळी मुलं एकत्र येऊन पासिंग द पार्सल खेळतात. सगळ्यात पहिल्यांदा गट्टूची पाळी येते आणि तो सगळ्यांना डान्स करून दाखवतो. मग गुड्डीची पाळी येते. ती छान शाळेत शिकवलेली एक कविता म्हणून दाखवते. त्यानंतर चिंकीची वेळ येते. ती सगळ्यांसाठी एक छानसं गाणं म्हणून दाखवते. असं करत करत सगळे मुलं खूप एन्जॉय करतात आणि पार्टी संपते. बरं गुड्डी, आम्ही निघतो. तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये खरंच खूप मजा आली. खरंच खूप मजा आली गुड्डी. आणि काकूंनी किती मस्त जेवण बनवलं होतं. थँक्यू गट्टू. थँक्यू चिंकी. चल, उद्या शाळेत भेटूया. हो गुड्डी, भेटू उद्या. बाय बाय. बाय बाय गुड्डी. मग गट्टू आणि चिंकी आपल्या घरी येतात. चिंकी आईला पार्टीत केलेली धमाल अगदी आनंदाने सांगते. बर्फाचा गोळा. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या कडक उन्हानंतर सूर्य आता मावळणार होता. गट्टू आणि चिंकी कूलरची थंड थंड हवा खात झोपले होते. थोड्याच वेळात आई त्यांना उठवायला येते. गट्टू, चिंकी, चला उठा आता. 5 वाजत आलेत आणि तुमचे मित्र तुम्हाला खेळायला बोलवायला आलेत. फ्रेंड्स आलेत हे ऐकून गट्टू आणि चिंकी दोघांची झोप उडते आणि ते दोघेही पटकन उठून तोंड धुवायला जातात.
लिव्हिंग रूम मध्ये त्यांचे मित्र गुड्डी आणि हरी यांना रूह अफजा आई देत असते. थँक्यू आंटी. थँक्यू काकू, मजा आली रूह अफजा पिऊन. अरे अरे, वेलकम मुलांनो. बाहेर किती ऊन आहे ना, म्हणून तुमच्यासाठी गारगार रूह अफजा. हे तुम्हाला खेळण्यासाठी अजून ऊर्जा देईल. सगळे हसू लागतात. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी तोंड धुवून तिथे येतात. चला गुड्डी आणि हरी, आपण सगळे जण घराच्या समोरच्या प्लेग्राऊंड मध्ये खेळायला जाऊ. तिथे किती झोपाळे आहेत. हो, आणि मी माझं बॅडमिंटन सुद्धा घेतलं आहे. आपण सगळे बॅडमिंटन सुद्धा खेळू, ओके? हो चिंकी, नक्की. खूप मजा येईल. तिथे गोळेवाले काका सुद्धा येणार आहेत. चला लवकर जाऊयात. हो मुलांनो, तुम्ही सगळे आता तुमचा रूह अफजा संपवा. गट्टू, चिंकी, तुम्हीही तुमचा रूह अफजा संपवा, मग खेळा. त्यामुळे खेळताना तुमच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही. हे ऐकून सगळी मुलं आपापला रूह अफजा पटकन संपवतात आणि चौघेही प्लेग्राऊंड मध्ये खेळायला निघतात. प्लेग्राऊंड मध्ये जाऊन सगळेजण झोके घेऊ लागतात. चला आपण त्या घसरगुंडीवर जाऊया. ती किती मस्त आहे. हो गट्टू, चल. इथे केवढी मजा येते आहे ना झोका खेळायला. बघा, गोळेवाले काका केव्हा येणार आहेत. मला तर माझ्या आवडीचा काला खट्टा गोळा खायचा आहे. हो खरंच, मलाही आता वाट बघायचा कंटाळा आलाय. मी तर मँगो फ्लेवरचा गोळा खाणार आहे. काय चिंकी, तू कोणता फ्लेवर खाणार? मी तर काका आल्यानंतरच ठरवणार. पार्कमध्ये झोका खेळल्यानंतर गट्टू, चिंकी, गुड्डी आणि हरी चौघे मिळून बॅडमिंटन खेळतात आणि खूप एन्जॉय करतात. अर्धा तास खेळल्यानंतर ते चौघे थकून तिथेच जाऊन बसतात. सगळ्या मुलांना उकाड्यामुळे खूप घाम येत होता. तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू येतो. गोळा घ्या गोळा, थंड थंड गोड गोड गोळा घ्या. गोळेवाल्या काकांचा आवाज ऐकून सगळी मुलं एकमेकांकडे बघतात. चला आपण सगळे घरी जाऊन आईकडून गोळ्यासाठी पैसे घेऊन येऊ. पण तोपर्यंत ते काका दूर निघून तर जाणार नाहीत ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू आईकडून लवकर पैसे घेऊन येतो आणि तुम्ही दोघे गोळेवाल्या काकांना पुढे जाण्यापासून थांबवा. सगळी प्लॅनिंग करून ती मुलं पटकन उठतात आणि धावतच प्लॅन प्रमाणे काम करू लागतात. गट्टू आणि चिंकी आईकडून गोळ्यासाठी पैसे घेतात आणि गुड्डी आणि हरी धावत जाऊन गोळेवाल्या काकांना थांबवतात. अरे गोळेवाले काका थांबा, आम्हाला कुल्फी घ्यायची आहे. हो हो काका, थांबा. आम्ही खूप वेळापासून तुम्हाला बोलावतोय. अरे अरे मुलांनो, तुम्हाला पळून पळून चांगलाच दम लागलाय. थांबा, मी आता तुम्हाला एक मस्त गोळा खाऊ घालतो. काका, आमच्यासाठी 4 गोळे बनवा. हो हो, नक्कीच मुलांनो. सांगा, कोण कोणता फ्लेवर खाणार तुम्ही सगळे? मला तर मँगो फ्लेवर हवाय. आणि माझ्यासाठी एक काळा खट्टा फ्लेवरचा गोळा बनवा. मी एक मिक्स गोळा खाईल ज्यात सगळे फ्लेवर्स असतील. मला एक गावा फ्लेवरचा गोळा खायचाय. हो हो मुलांनो, माझा आज बनवलेला गोळा खूप खास असणार आहे. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात आणि विचारात पडतात. का काका, आज गोळ्यामध्ये खास काय? मुलांनो, आज मी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीचाच फ्लेवर नाही, तर तुमच्या आवडीच्या आकाराचाही गोळा देणार आहे. वाव, याचा अर्थ असा आहे की आम्ही जो आकार सांगू त्या आकारात तुम्ही गोळा बनवून देणार. हो हो, अगदी बरोबर म्हणालीस. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. चला मुलांनो, मला पटापटा सांगा, कुणाला कुठल्या आकाराचा गोळा खायचा आहे ते? काका, माझ्या गोळ्याचा शेप अगदी राऊंड राऊंड असायला हवा. तर मग मला चौकोनी गोळा बनवा काका. मला लंबगोल आकाराचा गोळा हवाय, सगळ्यांपेक्षा वेगळा. मला तर त्रिकोणी आकाराचा गोळा हवाय. हे घ्या मुलांनो, तुमच्या आवडीचे गोळे. सगळी मुलं आपापला गोळा घेऊन काकांना थँक्यू म्हणतात. गोळा खाताना चौघेही जण ग्राउंड मध्ये बसतात आणि गप्पा मारू लागतात. अंधार होऊ लागला होता आणि खेळून सगळी मुलं आपापल्या आईबाबांबरोबर आपल्या घरी परतत होते. गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांचा गोळा तर संपतो, पण त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात आई त्यांना हाक मारते.
मुलांनो, चला सगळे आत या. गुड्डी आणि हरी, तुमच्या घरूनही फोन आला होता. तुमची आई तुम्हाला बोलावतीये आणि आता रात्रही होणार आहे मुलांनो. हो काकू, आम्हीही आता निघतोच आहे. बाय गट्टू चिंकी. बाय बाय गट्टू चिंकी. बाय बाय. बाय बाय. उद्या तुम्ही दोघं परत या. आपण परत गोळा खाऊ आणि खूप मजा करू. हो, आम्ही उद्या नक्की येऊ गट्टू. कराटे क्लास. आई बाबा काही दिवसांपासून गट्टू चिंकीला नोटीस करत होते की ते आपल्या वेळेचा योग्य वापर करत नाहीयेत. एक दिवशी बाबा गट्टू चिंकीला बोलतातच, गट्टू चिंकी, मी केव्हाचा बघतोय तुमच्या दोघांकडे बराच फ्री टाइम आहे, पण तुम्ही त्याचा योग्य उपयोग करत नाही आहात. म्हणजे काय बाबा? म्हणजे तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलं पाहिजे. पण बाबा, आपण असं काय करू शकतो? मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी कराटे क्लासेस जॉईन करावे. आपल्या घराजवळच नवीन कराटे क्लासेस सुरू झालेत. हां, ही चांगली आयडिया आहे. याने तुम्ही दोघं ऍक्टिव्ह पण व्हाल आणि स्ट्रॉंग सुद्धा. काय? अहो पण का बाबा? आम्हाला काय गरज आहे कराटे क्लासेस जॉईन करायची? हो आई बाबा, त्यात तर अजिबात मजा येत नाही. तिथे जाण्यापेक्षा आम्ही घरीच खेळलेला बरं. नाही चिंकी, तुम्हाला वेळेचा सदुपयोग करायला शिकलं पाहिजे. असं नाही चालणार बाळा. त्यावेळेसचं बोलणं मात्र तिथेच संपतं. पण दुसऱ्या दिवशी आई आणि बाबा गट्टू चिंकीला परत कराटे क्लास लावण्याविषयी बोलतात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे शोधतात जेणेकरून त्यांना क्लासला जावं लागू नये. आई, मला आज खूप अभ्यास करायचाय. आज तर मी क्लासला नाही जाऊ शकत. हो गाई, मलाही शाळेचा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचाय. आज तर मीही नाही जाऊ शकत. असाच एक आठवडा निघून जातो. पण गट्टू चिंकीची कारणं काही संपत नाहीत. शेवटी आई बाबा दोघांना समोर बसवून समजावण्याचा प्रयत्न करतात. मुलांनो, तुम्हाला कराटे क्लास का नाही लावायचा आहे? हो गट्टू चिंकी, तुम्हाला त्यामध्ये काय अडचण आहे? आई, आम्हाला त्या क्लासला जायची अजिबात इच्छा नाहीये. आम्हाला असं वाटतं की तिथे आम्हाला मज्जा नाही येणार. नाही चिंकी, असं अजिबात नाहीये. तुला माहिती तरी आहे का की कराटे क्लासचे काय काय फायदे आहेत ते? काय फायदा? कसला फायदा बाबा? मुलांनो, भले कराटे असो किंवा कुठलाही मार्शल आर्ट, तुम्हाला त्यातून खूप काही शिकायला मिळेल. तुमच्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि तुम्ही स्ट्रॉंग बनाल. एवढंच नाही तर तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल बनेल. गट्टू चिंकी नीट बाबांचं बोलणं ऐकत होते. त्याचबरोबर तुमच्यामध्ये नवीन शक्ती संचारेल. गट्टू चिंकी, कराटे शिकण्याचे खूप फायदे मिळतील तुम्हाला. एक काम करा मुलांनो, कराटेवर बनलेले 1-2 पिक्चर बघा तुम्ही. काय? तर कराटे इतकं स्पेशल आहे की त्याच्यावर पिक्चर सुद्धा बनलाय. मग काय चिंकी, कराटे ही खूप स्पेशल मार्शल आर्ट आहे जी खूप काळापासून चालत आलेली आहे. हो मुलांनो, पूर्वीच्या काळी असे मार्शल आर्ट्स होते की जे शिकणं खूप गरजेचं होतं. लोक त्यांच्या साध्या जीवनात सुद्धा शिकत होते. तुम्ही बघाच, एकदा का तुम्ही हे शिकलात ना की तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. बरं ठीक आहे आई बाबा, जर तुम्ही म्हणताय तर आम्ही कराटे क्लासेस जॉईन करतो. हो गट्टू, बरोबर बोलतोयस. एकदा आपल्याला प्रयत्न करून बघायला हवं की तिथे आपल्याला कसं वाटेल. मग आम्हाला जे वाटेल ते आम्ही तुम्हा दोघांना सांगू. आत्ताच ऑर्डर करा puntoonkids.com वरून आणि प्रत्येक ऑर्डरवर मिळवा 1 राखी फ्री. दुसऱ्या दिवशी आई बाबा जवळच्या कराटे क्लासमध्ये गट्टू चिंकीची ऍडमिशन करतात आणि दोघांसाठी कराटेचा युनिफॉर्मही घेऊन येतात. गट्टू चिंकी रेडी होतात. चिंकी, तू या गणवेशामध्ये कसली मजेशीर दिसतीये. गट्टू, तूही खरंच मजेशीर दिसतोय. अरे वा गट्टू चिंकी, तुम्ही दोघं ह्या गणवेशात तर एकदम प्रोफेशनल कराटे स्टुडंट्स वाटताय. ऑल द बेस्ट. मस्त एन्जॉय करा तुमचा पहिला क्लास. थँक्यू सो मच आई. ओ चिंकी, बघ इथे तर किती मुलं आहेत. मला अजिबात वाटलं नव्हतं इतकी मुलं इथे येत असतील. हो गट्टू, आणि काही मुलं तर आपल्यापेक्षाही लहान आहेत. लोकांना कराटे शिकायला इतकं आवडतं. आता तर मला खूप एक्साइटिंग वाटतंय. हो चिंकी, मलाही. आज आपण कसं परफॉर्म करणारे काय माहित. मग गट्टू चिंकीचे कराटे टीचर येतात आणि ते सगळ्यांना कराटेचे बेसिक समजावतात. मग ते सगळ्यांकडून थोडासा व्यायाम करून घेतात. एक ट्रेन स्टुडंट येतो आणि टीचरच्या सांगण्यानुसार एका बोर्डाचे 2 तुकडे करतो. हे पाहून गट्टू चिंकी इम्प्रेस होऊन जातात. थोड्या वेळाने क्लास संपतो आणि बाबा त्या दोघांना घ्यायला येतात. तर मुलांनो,
कसा झाला तुमचा आजचा कराटे क्लास? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं? बाबा, वर्गात तर किती मुलं होती आणि आमचे कराटे टीचर तर कडक शिस्तीचे आहेत. आणि चिंकी, तो मुलगा आठवतो तुला ज्याने ती बोट तोडली होती? मी तर अजूनही त्याच्यावर इम्प्रेस्ड आहे. मलाही असंच करायचंय. अरे हो बाबा, माहितीये एका मुलाने तर एक लाकडी बोट खूप सहजतेने तोडली. किती स्ट्रॉंग होता तो. हे तर काहीच नाहीये गट्टू चिंकी. जर तुम्ही नियमित क्लास केलात तर तुम्ही सुद्धा असं लवकरच करू शकाल. काय खरंच बाबा? आम्ही दोघेही इतके स्ट्रॉंग होऊ? आणि काय मुलांनो, फक्त तुम्हाला रेग्युलर क्लासला जायचंय. जाणार का मग? हो बाबा, नक्कीच जाऊ. आता मलाही इतकं स्ट्रॉंग व्हायचंय. बाबा गट्टू चिंकीचं बोलणं ऐकून खूप खुश होतात की शेवटी त्यांना कराटे क्लासमध्ये मजा येते. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते आईला क्लासमध्ये जे झालं ते सांगतात आणि आतापासून कुठल्याही कारणाशिवाय रेग्युलर क्लासला जाऊ लागले. खूप मस्त गट्टू चिंकी. बघा, मी म्हटलं होतं ना की तुम्हाला कराटे क्लासमध्ये मजा येईल. हो आई, आम्हाला खूप मजा आली. हो आई, आम्हाला खरंच खूप मजा आली. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझनमध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टूही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं. आता तुम्हीही आमच्या आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. हा, प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली.
काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच. तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी, फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी, मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंटमधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आई बाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशाप्रकारे येऊन एक खतरनाक जाळ विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली, तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता, त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल.
खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडावलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला. चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी. तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. क्लास मॉनिटर. गट्टू आणि चिंकीच्या युनिट टेस्ट ओव्हर झाल्या होत्या आणि आता नवीन सेमिस्टर सुरू होणार होतं. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. चिंकी, एकदाच्या परीक्षा संपल्या. आता काही दिवस आरामात राहू. कसा आराम करणार गट्टू? आता नवीन सेमिस्टरचा नवीन अभ्यास सुद्धा असणार ना? हो चिंकी, हे तू एकदम बरोबर बोलतेस. तसं तर मी रोज 8च्या तासाची वाट बघत असतो. तेवढ्यात वर्गात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, परीक्षा कशा होत्या? खूप मस्त टीचर. गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, ह्याच बरोबर आता तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होतंय आणि मी तुमच्या वर्गाचा नवीन मॉनिटर निवडणार आहे आणि तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव मी तुम्हाला शेवटच्या तासाला सांगणार आहे. ओके? सगळी मुलं नवीन मॉनिटर कोण होणार याबद्दल चर्चा करू लागतात. तेवढ्यात टीचर सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि अटेंडन्स घेऊन निघून जातात. अगं चिंकी, मी तर शेवटच्या तासासाठी खूप एक्सायटेड आहे. आपल्या वर्गाचा नवीन मॉनिटर कोण होणार आहे माहित नाही, हो ना? हो गट्टू, कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी एक नवीन मॉनिटर होईल. हो, पण आता हे सगळं सोडा. चला, तुम्ही आता सोशल सायन्सचा अभ्यास काढा. पुढचा तास सोशल सायन्सचा आहे. तेवढ्यात तिथे सोशल सायन्सच्या मॅडम येतात आणि क्लास सुरू होतो. तेव्हा क्लास झाल्यानंतर शेवटच्या तासाला टीचर नव्या मॉनिटरचं नाव अनाऊन्स करायला येतात. मुलांनो, तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव आहे गट्टू. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. गट्टूच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. अरे वा गट्टू, नवीन मॉनिटर तू आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू ऑल ऑफ यू. मला तर विश्वासच बसत नाहीये. गट्टू, आता वर्गाच्या मॉनिटरची सगळी कामं तुला करायची आहेत आणि जेव्हा कोणी शिक्षक वर्गात नसतील त्यावेळेस वर्ग तुला शांत ठेवायचा आहे. पण गट्टू खुश होण्याच्या नादात मॅडमच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. घरी गेल्यावर डिनर घेताना गट्टू आईबाबांना ही आनंदाची बातमी सांगतो. अरे वा गट्टू, कॉंग्रॅच्युलेशन्स. मीही शाळेत असताना बऱ्याचदा मॉनिटर बनायचो. थँक्यू बाबा. आता उद्यापासून शाळेत खूप मजा येणार आहे. गट्टू आपलं जेवण करून पटकन झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी शाळेत. मुलांनो, आज तुमच्या मॅथ्स टीचर आल्या नाहीयेत म्हणून तुमचा 3रा तास ऑफ असणार आहे. त्यावेळेस वर्गाचा मॉनिटर वर्ग शांत ठेवण्याचं काम करेल. ओके गट्टू? ओके मॅम. जसा 3rd पिरियड होतो, गट्टू वर्गासमोर हातात खडू घेऊन उभा राहतो. आता कोणीही गडबड करणार नाही. जो बोलेल त्याचं नाव मी फळ्यावर लिहिणार आहे. थोड्याच वेळात गट्टू आपला बेस्ट फ्रेंड बंटीला गुड्डीशी बोलताना पाहतो. अरे बंटी, तू का बोलतोयस? मी आत्ताच तुझं नाव फळ्यावर लिहीन. गट्टू, तू आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिणार? जर तू असं केलंस तर मला खूप वाईट वाटेल. गट्टू विचारात पडतो. थोडा विचार करून तो बंटीचं नाव तर लिहित नाही, पण तो गुड्डीचं नाव लिहितो. हे पाहून गुड्डीला राग येतो आणि इतकंच नाही तर गट्टू आपल्या मित्रांशी बोलतोही. आवाज ऐकून त्यांची क्लास टीचर वर्गात येते. अरे वर्गात कसला गोंधळ चालू आहे? आणि गट्टू, तू वर्ग शांत नाही ठेवलास? मॅम, मी तर सगळ्यांची नावंही लिहिली होती, पण ते... गट्टू काही बोलणार तेवढ्यात गुड्डी उभी राहून मॅडमला म्हणते, मॅम, गट्टूने त्याचा बेस्ट फ्रेंड बंटीचं नाव नाही लिहिलं आणि बाकी सगळ्यांचं लिहिलं आणि तोच वर्गामध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होता. सगळेजण गुड्डीच्या हो मध्ये हो मिळवतात. हे ऐकून मॅमला खूप राग येतो आणि त्या गट्टूला रागावतात.
गट्टू, मी तुला मॉनिटर अशासाठी केलं होतं की मला असं वाटतं की तू एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहेस, पण असं काहीतरी करून मला चुकीचं ठरवलंस. आता तू वर्गाचा मॉनिटर नाहीयेस. उद्या मी नवीन मॉनिटर निवडणार. यावर गट्टूला खूप वाईट वाटतं. तो पूर्ण दिवस कोणाशी काहीच बोलत नाही आणि सुट्टीत देखील गट्टू आपल्या रूममध्ये घरी जाऊन कोणाशीही काहीही बोलत नाही. हे पाहून आई काळजीमध्ये पडते. ह्या गट्टूला काय झालंय? चिंकी आईला सगळं सांगते. आई सगळं ऐकून गट्टूसाठी खायला घेऊन त्याच्या रूममध्ये जाते. गट्टू बाळा, तू जेव्हापासून शाळेतून आलाय तुझ्या रूम मध्येच आहे. घे, खाऊन घे. गट्टू चुपचाप बसला होता. तेवढ्यात तो आईला मिठी मारतो आणि त्याला रडू येतं. आई, मॅडम मला सगळ्यांसमोर ओरडल्या म्हणून मला अजिबात चांगलं नाही वाटलं. अरे गट्टू बाळा, इट्स ओके, काही हरकत नाही. आई गट्टूला समजावू लागते. गट्टू बाळा, मॅडमनी तुला ही रिस्पॉन्सिबिलिटी अशासाठी दिली कारण त्यांना असं वाटलं की वर्गातील इतर मुलांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. पण नंतर जेव्हा तू मस्ती केली आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव फळ्यावर नाही लिहिलं तर तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाहीस ना, आणि मॅडमचा विश्वासही तोडला. म्हणून तू तुझी चूक स्वीकारून मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अजून एक संधी मागितली पाहिजे. आणि त्याचबरोबर तू मॅडमना प्रॉमिस कर की असं परत होणार नाही. गट्टू आईचं बोलणं नीट ऐकतो आणि त्याला त्याची चूक समजते. आई, मला समजलं. मी उद्या सकाळीच जाऊन सगळ्यात आधी मॅडमना सॉरी म्हणेन आणि त्यांच्याकडे अजून एक संधीही मागेन. व्हेरी गुड. चल आता कर जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू मॅडमकडे जातो. मॅडम, मी कालच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो. मॅडम प्लीज मला अजून एक संधी द्या ना. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आय प्रॉमिस. गट्टूला सॉरी बोलताना बघून मॅडमला खूप चांगलं वाटतं आणि त्या त्याला माफ करतात. इट्स ओके गट्टू, ठीक आहे. मी तुला परत एक संधी देते. तूच वर्गाचा मॉनिटर आहेस, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता आली पाहिजे. ओके? ओके मॅम. यावेळी गट्टू आपल्या सगळ्या ड्युटी छान पार पाडतो आणि सगळे या नव्या मॉनिटरवर खूप खुश होतात. सायन्स लॅब. विज्ञानाचा तास सुरू असतो. सगळी मुलं नीट अभ्यास करत असतात. मुलांनो, हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असे मिळून वॉटर तयार होतो, अर्थात पाणी. हा पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. पण सर, हे कसं समजतं? कुठे? पाण्याची परीक्षा कुठे केली जाते? हे सगळं काम सायन्स लॅब मध्ये होतं मुलांनो. काय हायड्रोजन डोळ्यांनी दिसतो का? नाही, हे आपल्या दिसण्याच्या क्षमतेपेक्षा खूप छोटे असतात. यांना विशिष्ट यंत्राने पाहिलं जातं. एक काम करूया, या शुक्रवारी मी तुम्हा सगळ्यांना सायन्स लॅब मध्ये घेऊन जाईन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील तुम्हाला. ओके सर. मग शुक्रवार येतो. मुलांनो, आपण सगळे सायन्स लॅबला जाऊ. एक लक्षात ठेवा, सायन्स लॅबमध्ये कुठेही हात लावायचा नाही. फक्त पाहायचंय आणि निरीक्षण करायचंय. सोबतच तिथे सगळ्या उपकरणांची माहिती दिली जाईल. सगळे जण एका रांगेत असतील आणि डेकोरम ठेवून असतील. ओके सर. थोड्याच वेळात सगळी मुलं रांगेमध्ये सायन्स लॅबमध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. इतक्या सगळ्या टेबल्सवरती मोठी मोठी उपकरणं. टीचर मायक्रोस्कोप दाखवत आपलं बोलणं सुरू करतात. हे आहे मायक्रोस्कोप, ज्याला मराठीत सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला बघण्याची आपल्या डोळ्यांची एक मर्यादा असते. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या गोष्टींना याद्वारे पाहिलं जातं. याचा शोध अँटनी व्हॅन लिव्हनहॉकने केला होता. झोलॉजी आणि बॉटनीमध्ये अगदी कोशिका बघण्यापर्यंत देखील याचा वापर केला जातो. याची क्षमता लेन्सच्या द्वारे वाढवली जाऊ शकते. वाव, ही तर खूप कमालीची वस्तू आहे. मी ह्यामध्ये पेशी बघू शकते? हो, का नाही? तुम्ही सगळे एक एक करून याद्वारे एक एक गोष्ट पहा. पाण्याच्या एका थेंबात किती किटाणू असतात ते देखील पाहता येईल तुम्हाला. त्यानंतर सगळी मुलं मायक्रोस्कोप मध्ये पाहत असतात. सर म्हणतात, जर मायक्रोस्कोप पाहणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. केमिकल अर्थात रसायन कसं बनतं ते आपण बघूया. जाऊया पुढे. येस सर. या अगोदर मी तुम्हाला काही खास उपकरणं दाखवतो. ही जी राऊंड ट्यूब आहे त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात आणि याच्या स्टँडला टेस्ट ट्यूब स्टँड म्हणतात. याला होल्डर मध्ये पकडलं जातं, गरम करताना चटका बसू नये म्हणून. तुम्ही सगळे पहा.
सगळी मुलं टेस्ट ट्यूबला हातात घेऊन बघतात. आता हे पहा, हे मेजरमेंट आहे. हे वेगवेगळ्या क्षमतेचं असतं. 10 ml पासून 500 ml पर्यंतही. याची काय गरज आहे सर? अरे म्हणजे आपण एकदम योग्य प्रमाणामध्ये केमिकल घेऊ शकतो. इथे जेवढे काही फॉर्म्युलेज बनतात त्यांची अगदी ml पर्यंतची माहिती ठेवावी लागते. त्यातच पुढे जाऊन केमिकल सूत्र बनतात. आठवतंय का मी तुम्हाला पाण्याचं सूत्र सांगितलं होतं? येस सर, H2O. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आता हे पहा, तारेची जाळी. बऱ्याच वेळा जेव्हा या जार्सना गरम केलं जातं तर एकदम गरम ज्योतीमुळे या काचा तुटण्याची भीती असते. काचेला थेट हीट लागू नये म्हणून हे लावलं जातं. यामुळे उष्णतेचे नियंत्रण होते का सर? हो मुलांनो, आठवा, तुमची आई किंवा आजी गॅसवर जर जेवण बनवत असेल तर भांड्याला थेट उष्णता लागते. पण जर काचेचं भांड चांगल्या कंपनीचं जर नसेल तर ते तुटून जातं. केमिस्ट्री लॅबची सगळी भांडी जवळपास काचेची असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचेही असतात. ओके सर. आता हे पहा, हे आहे ट्रायपॉड स्टँड. याला 3 पाय असतात, त्यामुळे याला ट्रायपॉड म्हणतात. यावरच जाळी ठेवली जाते. खाली लॅम्प लावला जातो. थांबा, आत्ता सेट करून दाखवतो. टीचर ट्रायपॉड स्टँडला सेट करायला शिकवतात. बाकी मुलंही त्याला सेट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात बंटी म्हणतो, त्या रंगबिरंगी नळ्या काय आहेत सर? त्या नळ्या रंगबिरंगी नाहीयेत बेटा, त्याच्या आतल्या केमिकलचा रंग येतो. प्रत्यक्षात ते काचेचे वेगवेगळे भांडे किंवा उपकरणं आहेत ते, जसे की ब्युरेट, पिपेट. आता तुमच्यासाठी आवश्यक नाहीयेत ही सगळी नावं. तुम्ही फक्त आता लक्षात ठेवा की सायन्स लॅबमध्ये कसं काम होतं. ओके सर. इथे 9वीच्या पुढचे विद्यार्थी सगळे प्रॅक्टिकल करायला येतात. तुम्ही सगळेही कराल जेव्हा मोठे व्हाल. सर, शास्त्रज्ञ होण्यासाठी अशाच लॅबमध्ये काम करणं गरजेचं असतं? हो मुलांनो, इथेच खूप मोठी प्रक्रिया असते एक सायंटिस्ट बनणं. त्यासाठी तुम्ही खूप छोटे आहात अजून. तेवढ्यात तिथे लॅब असिस्टंट येतात. नमस्ते सर. नमस्ते. मुलांनो, हे आपल्या लॅबचे असिस्टंट आहेत. हे इथल्या सगळ्या उपकरणांची काळजी घेतात आणि जेव्हा मुलं काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष देखील ठेवतात की कुणी कुठलं चुकीचं केमिकल तर वापरत नाही. काही उपकरणं हेही सांगतील तुम्हाला. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो. या, मी तुम्हाला ज्वलन नलिका दाखवतो. एकदम छोटी असते ही. या, मी तुम्हाला प्लॅटफॉर्म बॅलन्स दाखवतो. हे तर भाजीवाल्या भैयाजवळ सुद्धा असतं. एकदम बरोबर बोललास तू. हे तेच तर आहे. तिथे मोठमोठे मेजरमेंट्स असतात. इथे अत्यंत छोट्या मेजरमेंटसाठीही डिजिटल उपकरण आले आहेत. त्या सगळ्या बाटल्यांमध्ये रंग भरलेत का सर? हे सगळं ऐकून असिस्टंट हसू लागतात. नाही मुलांनो, ते वेगवेगळे केमिकल्स म्हणजे रसायन आहेत जे बाटलीत भरून ठेवलेत. सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवलं जातं सर? कारण काही रसायन ज्वलनशील असतात, म्हणजे ते बर्न होतात. प्लास्टिक किंवा बाकी बॉटल जळून जातात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी काचेत ठेवल्या जातात. वाव. पण स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो. काही मटेरियल लोखंडासोबतही रिॲक्शन करतात, त्यामुळे त्यातही ठेवलं जात नाही. टीचर सगळ्यांना लांबून बघत असतात. त्यांना मुलांमधली जिज्ञासा बघून खूप आनंद होतो. मला खूप आनंद झाला मुलांनो. तुम्ही इतकं लक्ष देऊन सगळं काही पाहिलात आणि शिकलात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता असिस्टंट सरांना थँक्यू म्हणा, जेणेकरून आपण आपल्या क्लासमध्ये परत जाऊ. थँक्यू सर. थँक्यू मुलांनो. आणि अशा प्रकारे सगळी मुलं लाईन करून पुन्हा आपल्या क्लासमध्ये परत येतात. गट्टू आणि चिंकी गेले अम्युजमेंट पार्क. गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये पडले होते आणि गप्पा मारत होते. समोर टीव्हीही चालू होता. गप्पा मारता मारता गट्टूचं लक्ष अचानक टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती जातं. वाव चिंकी, बघ ना, किती मोठं अम्युजमेंट पार्क आहे. हो गट्टू, शहरात नवीन सुरू झालाय वाटतं. बघ ना चिंकी, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आल्या आहेत. यावेळेस तर आपण कुठेच फिरायला जाऊ शकलो नाही. चल ना, आपण आई बाबांना सांगू इथे घेऊन जायला. हो गट्टू, खरं बोलतोयस तू. बाबांना अचानक ऑफिस मध्ये एक्स्ट्रा काम मिळालं आणि त्यामुळेच आपण ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरीच राहिलो. कुठेच जायला नाही मिळालं. जेव्हा सगळी मुलं शाळेमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्याजवळ किती गोष्टी असतील ना सांगायला.
ते कुठे कुठे फिरायला गेले होते, किती मजा केली होती आणि आपण फक्त बोर झालो. असं नको बोलूस गट्टू. चल एकदा परत जाऊन आईशी बोलूयात. ठीक आहे, चल एकदा परत मिळून प्रयत्न करू. यानंतर दोघही गट्टू आणि चिंकी आईकडे जातात. आई रूम मध्ये सफाई करत असते. गट्टू आईला पाहतो आणि चिंकीला काहीतरी इशारा करतो. चिंकी गट्टूचा इशारा समजते आणि दोघे मिळून रूम स्वच्छ करू लागतात. आई दोघांना बघून आश्चर्यचकित होते. अरे अरे, काय चाललंय हे? आज मी न सांगताच तुम्ही दोघं स्वच्छता करताय. काय झालं? काय हवंय तुम्हाला? अगं नाही गाई, असं काही नाहीये. आम्ही दोघं शहाणी मुलं आहोत ना, म्हणून तुझी मदत करतोय. हो हो आई, अजून काय? ह्यानंतर जर तुला अजून काही काम असेल तर तू आम्हाला सांग. असाच दिवसभर गट्टू आणि चिंकी आईची मदत करतात आणि दुपार होते. चला मुलांनो, आता सांगून द्या, तुमचं काय काम आहे माझ्याकडे? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात. अरे सांगा रे मुलांनो, काय तुमच्या मनात? आम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये जायचंय आई. हो आई, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ह्यावेळेस आपण कुठेच नाही गेलो. रविवारी तर बाबांना सुद्धा सुट्टी असेल, तर आपण किमान एक दिवस तरी फिरायला जाऊयात. प्लीज आई, प्लीज. मुलांचा हट्ट बघून आई विचारात पडते. थोड्या वेळ विचार करून ती म्हणते, अच्छा ठीक आहे मुलांनो, मी संध्याकाळी तुमच्या बाबांशी बोलते. पण तुम्ही दोघांनी असंच शहाण्या मुलांसारखं वागलं पाहिजे, ठीक आहे? हो हो आई, पक्का. आम्ही शहाण्या मुलांसारखंच राहू, हो ना चिंकी? मग काय, नक्कीच. आई हसते आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जाते. संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा गट्टू चिंकी बाबांजवळ जातात. ओहो, आज तर मी खरोखर खूपच थकलोय. आज एवढं काम होतं ना ऑफिसला. हे घ्या बाबा, मी तुमच्यासाठी गार पाणी आणलंय. आणि बाबा या, मी तुमचं डोकं दाबून देते, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. अरे काय भानगड आहे, आज माझी खूप सेवा होतीये. तेवढ्यात तिथे आई येते. ती बाबांकडे अम्युजमेंट पार्क बद्दल बोलणारच होती की बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान बातमी आहे. तुम्ही दोघं ऐकून खुश होऊन जाल. अच्छा, सांगा ना बाबा, काय चांगली बातमी आहे? अरे शहरात जो अम्युजमेंट पार्क उघडलाय ना नवीन, त्याची माझ्याकडे तिकीट्स आहेत. मी ऑफिसमध्ये जे एक्स्ट्रा काम केलं होतं त्यावर खुश होऊन ऑफिसनं मला हे गिफ्ट केलंय. हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. ते दोघही आनंदाने उड्या मारू लागतात. आई सुद्धा मुलांना बघून खूप खुश होते. तर ठीक आहे ना मुलांनो, या रविवारी आपण नक्की जाऊयात अम्युजमेंट पार्कला. हो बाबा, खूप मजा येईल. मी तर खूप एक्साइटेड आहे. ये! रविवार उजाडतो आणि सकाळी सकाळी आंघोळ करून गट्टू आणि चिंकी तयार होतात. आई स्नॅक्स पॅक करत होती आणि बाबांनी जी कार बुक केली होती त्याची सगळेजण वाट पाहत होते. सगळे खूप एक्साइटेड होते. थोड्याच वेळात बाबांनी मागवलेली कार तिथे येते आणि सगळेजण त्यात बसून अम्युजमेंट पार्ककडे निघतात. अम्युजमेंट पार्कला गेल्यानंतर जेव्हा बाबा तिथे तिकीट दाखवतात तेव्हा गट्टू आणि चिंकी, अरे वा चिंकी, बघ ना, या अम्युजमेंट पार्क मध्ये किती राईड्स आहेत. कधी एकदा ह्या राईड्सवर बसेल असं झालंय. हो गट्टू, आपण दोघे या सगळ्या राईड्सवर बसू आणि खूप मजा करू. तेवढ्यात मागून आई आणि बाबा दोघे जण येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तुम्ही इथे का उभे आहात? चला आतमध्ये चला, तुमची प्रतीक्षा आता संपलीये. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून हसतात आणि सगळेजण अम्युजमेंट पार्क मध्ये आत जातात. गट्टू चिंकी रोलर कोस्टर, बंपर कार आणि अशाच बऱ्याच मजेदार राईड्स मध्ये फिरतात आणि त्यांना खूप मजा येते. बऱ्याच राईड्स फिरल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या आईबाबांसोबत एका बेंचवर जाऊन बसतात आणि बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुम्ही थकला असाल ना, हे थंड थंड आईस्क्रीम खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा, म्हणजे तुम्ही अजून राईड्स करू शकाल. हो हो मुलांनो, बाबा बरोबर बोलतायत. गट्टू चिंकी हसतात आणि आईस्क्रीम खाऊ लागतात. तेवढ्यात चिंकीला दूरवर एक मोठा टेंट दिसतो ज्यावर लिहिलं होतं मॅजिक शो.
चिंकी त्याला पाहून गट्टूला म्हणते, अरे गट्टू बघ ना, असं वाटतंय की त्या टेंट मध्ये काही मॅजिक शो होणार आहे. मला सुद्धा तिकडे जायचंय. हो हो चिंकी, तू बरोबर बोलतीयस. चल बाबांना सांगू आपल्याला तिकडे जायचंय. गट्टू चिंकी बाबांना म्हणतात, बाबा आम्हाला तिकडे घेऊन जा ना, त्या टेंट मध्ये जिकडे मॅजिक शो होणार आहे. प्लीज. हो हो का नाही, चला मुलांनो चला, आपण मॅजिक शो पाहूया. मग सगळेजण आपापला आईस्क्रीम पटकन संपवतात आणि टेंटच्या दिशेने जातात. बाबा मॅजिक शोचे 4 तिकीट्स घेऊन येतात आणि जेव्हा गट्टू चिंकी एकत्र टेंटमध्ये जातात तेव्हा त्यांच्या तोंडून एकत्र बाहेर येतं, वाव, आई बाबा हा टेंट आतून किती मोठा आहे. हो आई, हा किती मोठा आहे. टेंटच्या आतमध्ये एक स्टेज होतं आणि त्याच्या 4 दिशांना सगळ्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुढच्या खुर्च्यांवरती जाऊन बसतात. चिंकी बघ ना, ही जागा किती जास्त अमेझिंग आहे. बघच तू, मॅजिक शो मध्ये खूप मजा येईल. बरोबर बोलतोयस गट्टू, इथे खरंच खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तेवढ्यात स्टेजवर एक अंकल येतात ज्यांनी ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि त्यांनी मॅजिकल हॅटही घातली होती आणि त्यांच्या हातात एक मॅजिकल स्टिकही होती. अरे वा चिंकी, बघ, मला तर वाटतं हाच जादूगर आहे आणि हाच आपल्याला जादू दाखवणार आहे. यांच्याकडे जादूची कांडी सुद्धा आहे. हो हो गट्टू, मला पण असंच वाटतंय. काय तुम्हाला सगळ्यांना टॉफीज आणि चॉकलेट्स आवडतात? गट्टू चिंकी सोबत तिथे जितकी मुलं होती ती सगळी जण हो म्हणतात. हे ऐकून मॅजिशियन हसतात आणि आपली मॅजिकल स्टिक हवेत उडवतात आणि तिथे चॉकलेट आणि टॉफीजचा पाऊस पडू लागतो. गट्टू चिंकी सुद्धा खूप सारे चॉकलेट्स गोळा करतात. त्यानंतर मॅजिशियन आपली स्टिक पुन्हा एकदा हवेत उडवतात आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर फ्लॉवर्स येतात, ज्यांना तो स्टेजवरून घेऊन चिंकीला देतो. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच जादूगर काका. चिंकी ती फुलं घेऊन खूप खुश होते. यानंतर जादूगार आपली टोपी काढतात आणि जेव्हा ती आपली स्टिक त्यावर फिरवतात तेव्हा त्या टोपीतून एक ससा बाहेर येतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवतात. मॅजिक शो संपतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत त्यातून बाहेर येतात. तर मुलांनो सांगा, कसं वाटलं तुम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये येऊन? बाबा, आई, थँक्यू सो मच आम्हाला इथे आणण्यासाठी. हो, आम्हाला खरंच खूप मजा आली. यानंतर सगळी फॅमिली आपल्या घरी जाण्यासाठी निघते. गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील देर नाही. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही नाही बंटी आणि गट्टू, बघा आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत, जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बस. मी लगेच आईला स्नॅक्स बद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवा आहे. काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय. बंटी, यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात.
सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडो मध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळ 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलास. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना, तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाही तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूम मध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी लुडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना, हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. गट्टू गेला नॅशनल पार्कला. गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये होते आणि त्यांचा जिओग्राफीचा तास चालू होता. दोघेही लक्ष देऊन टीचरचं बोलणं ऐकत होते. मुलांनो, आज आपण प्राणी आणि त्यांच्या सवयींबद्दल अभ्यास करणार आहोत. आपण हेही शिकणार आहोत की कोणकोणत्या प्राण्यांना कुठे कुठे राहायला आवडतं. आपण हेही शिकणार आहोत की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किती वेगवेगळ्या असतात. सगळी मुलं लक्ष देऊन टीचरचं म्हणणं ऐकत होती. सगळ्यात आधी आपण शिकू अस्वलाबद्दल. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये बघा. तुम्हाला अस्वलाचा फोटो दिसेल.
सगळी मुलं आपल्या पुस्तकात बघतात तेव्हा त्यांना मोठ्या बिअरचा फोटो दिसतो. मुलांनो, हा एक स्लॉथ बेअर आहे. अस्वलाची ही जाती सगळ्यात जास्त बघायला मिळते. हा अस्वल राहतो तर जंगलात, पण झोपण्याकरिता शक्यतोवर आजूबाजूंच्या गुहांमध्ये हा जातो. अस्वलाचं आवडतं खाद्य म्हणजे मुंग्या, पण कधी कधी तो फळं आणि त्यांच्या बियाही खातो. तर मुलांनो, तुम्हाला कसं वाटलं अस्वलाबद्दल शिकून? हो मॅडम, आम्हाला खूपच आवडलं. मुलांना बेअर विषयी ऐकून खूप मजा येत होती. मुलंही इतकी शांतपणे ऐकतात हे बघून टीचरला सुद्धा आनंद झाला. मुलांनो, आता आपण एलिफंट विषयी जाणून घेऊ. एलिफंट हा जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी असतो आणि जे एलिफंट्स भारताच्या जंगलांमध्ये मिळतात ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅमल्सपैकी एक आहेत. एलिफंट्सला आपल्या परिवारासोबत राहायला खूप आवडतं, म्हणून शक्यतो ते एकत्रच फिरत असतात. एलिफंट्सला गवत, पानं आणि केळी खायला खूप आवडतं आणि ते एका दिवसात कमीत कमी 330 पाऊंड अन्न खाऊ शकतात. काय? 330 पाऊंड अन्न? एवढं सगळं खाणं कसं काय खातात एलिफंट्स? असं यासाठी आहे कारण त्यांचं शरीर हे खूप मोठं असतं, म्हणून त्याला खूप सारं खावं लागतं. कळलं मुलांनो? सगळी मुलं होकारार्थी मान हलवतात. मॅम, हे सगळे ॲनिमल्स आम्हाला कुठे बघायला मिळू शकतील? तसं तर हे प्राणी झू मध्ये पाहायला मिळतात, पण ते त्यांचं खरं घर नसतं. या प्राण्यांना जर तुम्हाला त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजेच यांच्या खऱ्या घरांमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला नॅशनल पार्कला जावं लागेल. शाळा सुटते आणि सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी ही घरी पोहोचतात तर बघतात की बाबांचे एक जुने मित्र मोनू अंकल आलेले आहेत. या मुलांनो, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. नमस्ते अंकलजी. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त काका. मुलांनो, मोनू काका तुम्हाला फिरायला घेऊन जायला आले आहेत. चला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि दोघांना एक आयडिया सुचते. दोघही एकत्रच ओरडून म्हणतात, आम्हाला नॅशनल पार्क मध्ये फिरायला जायचंय. नॅशनल पार्क शहरापासून थोडं दूर होतं, त्यामुळे गट्टू चिंकेची 2 दिवसांची ट्रिप होती मोनू अंकल सोबत. आई दोघांच्याही बॅग पॅक करून देते आणि मोनू अंकल गट्टू आणि चिंकीला नॅशनल पार्क कडे जाण्यासाठी निघतात. गट्टू आणि चिंकी नॅशनल पार्कला पोहोचले आणि मोनू अंकल जंगल सफारीचे तिकीट्स घेऊन येतात. दोघे खूप जास्त एक्साइटेड होते. ते दोघेही मोनू अंकलच्या मागे मागे जातात. समोर खूप मोठं गेट होतं ज्यावर 2 लायन्स होते आणि त्या गेटमधून एंट्री करताना त्यांनी मोठे मोठे बोर्ड्स पाहिले ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मॅप्स होते. काही बोर्ड्सवर लिहिलं होतं की इथे कचरा टाकायला मनाई आहे. गट्टू आणि चिंकी, आपली जंगल सफारी 2 तासाची असणार आहे. ते बघा, आपल्या जीपमध्ये ड्रायव्हर आणि गाईड आपली वाट बघत आहेत. मोनू अंकल आणि गट्टू चिंकी गाडीत जाऊन बसले. जीप स्टार्ट झाली आणि पुढे जाऊ लागली. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट लेवलही वाढू लागली. त्यांना तर फक्त लवकरात लवकर हत्ती आणि अस्वलाला पाहायचं होतं. नॅशनल पार्कचं दाट जंगल सुरू झालं होतं. सर्वात अगोदर गाईडने छोटे छोटे मोर दाखवले जे अगदी आरामात एका झाडाखाली बसले होते. वाव, हा मोर किती सुंदर आहे. खरंच, मी एवढे सुंदर पिकॉक्स कधीच नाही बघितले. मुलांचं बोलणं ऐकून मोनू अंकलला हसू आलं. पुढे जाता जाता गाईडने एका हरणाकडे इशारा केला जो एका छोट्या तलावाजवळ पाणी पित होता. गाईडने ड्रायव्हरला गाडी थोडी हळू करायला सांगितली आणि बाकी सगळ्यांना अगदी शांत बसायला सांगितलं. गट्टू चिंकी, एकदम शांत बसा. जर त्या हरणानं तुमचा आवाज ऐकला तर तो पळून जाईल. गट्टू चिंकीने होकारार्थी मान हलवली. मग जीप पुढे निघाली. जीप एका जंगलात जाऊन थांबते. काय झालं अंकल? आपण इथे का थांबलोय? चिंकी, इथून थोड्या अंतरावर एक लायन आहे. आता आपण त्याला पाहू. अरे वा, आता आपण सिंह बघणार. मला तर भीती वाटते अंकल. जर त्या लायनने आपल्याला खाल्लं तर? अगं नाही चिंकी, आपली जीप त्यापासून खूप लांब असणार आहे. तो आपल्याला पाहू शकणार नाही. जीप हळूहळू पुढे जाऊ लागली आणि काही दाट झाडांमागे जाऊन थांबली.
गाईडने प्रत्येकाला एक एक करून बायनाक्युलर्स दिले आणि दूर बसलेला एक लायन दाखवला. ते बघा, त्या लायनने आत्ताच आपला शिकार खाल्लाय आणि आता आराम करतोय. किती मोठा सिंह आहे हा. मला तर याला बघून खूप मजा आली. हो खरंच, केवढा मोठा आहे हा लायन आणि सोबतच केवढा खतरनाक दिसतोय. मग जीप पुढे निघाली. शेवटी गट्टू चिंकीला ज्या प्राण्याला पाहायचं होतं ते दिसलेच. त्यांच्या आजूबाजूची जमीन थरथरू लागली आणि त्यांनी पाहिलं की खूप मोठा हत्तींचा कळप त्यांच्या समोरून जात होता. एवढ्या सगळ्या हत्तींना बघून गट्टू आणि चिंकी तर अगदी हैराण होऊन गेले होते. बाप रे, किती मोठा हत्ती आहे आणि याचे मित्र सुद्धा. आमच्या बाई तर बरोबर बोलत होत्या, हे सगळे तर आरामात खात असतील 330 पाऊंड अन्न. पण याच्यासाठी एवढं अन्न कुठं येत असेल? एवढं कोण बनवत असेल? अरे, या नॅशनल पार्क मधलीच लोक या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतात मुलांनो. या मोठ्या हत्तींचं खाणं देखील तेच आणतात. अशी जीप पुढे जाऊ लागली आणि गट्टू आणि चिंकीने खूप सारे ॲनिमल्स पाहिले. त्यांनी ससा, माकड, जिराफ आणि गेंड्यांनाही पाहिलं. गट्टू आणि चिंकीला प्रत्येक प्राण्याला बघून खूप आश्चर्य वाटत होतं, कारण त्यांनी त्यांच्या घराजवळ असं कुठलाही मोठा प्राणी पाहिला नव्हता. खूप पूर्वी चिंकीच्या एका मैत्रिणीकडे एक छोटासा ससा होता, पण इथे जे ससे होते ते खूप वेगळे होते. हे ससे त्या सशांपेक्षा मोठे होते आणि जास्त सुंदरही. त्यांना प्राण्यांसोबतच आपल्या शिक्षकांनी शिकवलेला धडाही आठवत होता. पाहता पाहता 2 तास संपले आणि जंगल सफारी देखील संपली. मला तर कळलंच नाही ते 2 तास कसे संपले. हो खरंच, खूप मजा आली. मोनू अंकल दोघांनाही खुश पाहून अतिशय खुश होते आणि मग त्यांनी दोघांना एक एक आईस्क्रीम दिलं आणि मग सगळेजण घराकडे निघाले. अंकल, आम्हाला परत नॅशनल पार्कला नक्की घेऊन या हा. हो काका, आम्हाला इथे खूप मजा आली. मी पुन्हा नक्की येईन. हा हा मुलांनो, का नाही. पुढच्या सुट्टीमध्ये मी तुम्हाला पुन्हा नॅशनल पार्कला फिरायला आणीन. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने नॅशनल पार्कच्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या. आई सुद्धा त्या सगळ्या गोष्टी ऐकून अतिशय खुश झाली. अरे वा, मला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तिथे काय काय शिकलात. चला, आता मोनू काकांना टाटा करा आणि हो, त्यांना थँक्यू ही म्हणा. बाय बाय अंकल, तुम्ही आम्हाला भेटायला लवकर या हा. हो काका, थँक्यू आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी. हो मुलांनो, जरूर. एवढं बोलून मोनू अंकल आपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचून त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना आणि शिक्षकांना सांगितलं की नॅशनल पार्कमध्ये त्यांनी किती प्राणी बघितले ते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.